नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचा म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा संपूर्ण जो पेपर आहे तर तो स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर यामधले आपण त्याचे 100 प्रश्न जसेच्या तसे क्रमाने पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न क्रमांक 1 बघा, 25 ते 35 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? म्हणजे आपल्याला क्रमाने येणाऱ्या 25 पासून 35 पर्यंतच्या संख्येची सरासरी काढायची आहे। तर बघा, क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात नैसर्गिक संख्या त्यांची सरासरी कशी असते त्याचं सूत्र आहे बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 ही त्याची सरासरी असते। कधी? तर क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची सरासरी काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे सूत्र असतं। तर आता पहिली संख्या बघा 25 आहे आणि शेवटची संख्या आहे 35, म्हणजे 25 अधिक 35 भागिले 2। 25 आणि 35 किती येतात? तर ते येतात 60, म्हणजे 60 भागिले 2 किती येतं? 30, म्हणजे 30 हे उत्तर तुमचं असणार आहे। 25 ते 35 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2। तर बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 केल्यावर येतं 30, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 2 बघा, एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर जाते तर ती 7 तासात किती किलोमीटर जाईल? म्हणजे 2 तासात जर 50 किलोमीटर जात असेल तर 1 तासात किती जाणार आहे? 50 भागिले 2 म्हणजेच किती येतं? 25, म्हणजे 25 किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा वेग असणार आहे। म्हणजे एका तासात ती किती जाते? 25 किलोमीटर जाते। मग आपल्याला काय विचारेल? 7 तासात किती जाईल? 7 तासात म्हणजे गुणोले 7 करा, 25 7 किती येतं? 175, म्हणजे 7 तासात ती 175 किलोमीटर जाईल। तर 175 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 बघा, 30 मुलांच्या शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 रुपये असेल तर एका मुलाचा एका वर्षाचा म्हणजेच 12 महिन्याचा खर्च किती असणार आहे? तर बघा, आपल्याला गणितात काय दिले? 30 मुलांचा खर्च दिला आहे 1 महिन्याचा। आता 30 मुलांचा 1 महिन्याचा खर्च किती आहे? 6000। मग एका मुलाचा 1 दिवसाचा खर्च किती असणार आहे? तर हे 6000 भागिले हे दिवस किती आहेत? 30। बघा, महिन्यात 30 दिवस असतात आणि मुले पण 30च आहेत। मुले 30 आहेत म्हणजे एकूण मुलांनी जर भागलं 6000ला तर किती येतं? तर 3 दुनी 6 म्हणजे किती? 200 रुपये। म्हणजे हा 200 रुपये काय असणार आहे? एका मुलाचा 1 महिन्याचा खर्च असणार आहे। सॉरी, एका मुलाचा एका दिवसाचा खर्च असणार आहे किती? तर तो 200 रुपये असेल। सॉरी, तर एका मुलाचा एका महिन्याचा खर्च आला आहे। एका मुलाला एका महिन्याला 200 रुपये खर्च आहे। तर आपल्याला काय विचारलं आहे? एका मुलाचा एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा खर्च किती येईल? बघा, एका महिन्याचा किती येतो? तर येतो 200 रुपये। एका महिन्याचा 200, मग 12 महिन्याचा किती? 200 गुणुले 12, तर 200 गुणुले जर 12 केलं तर किती येतं? 12 दोन्ही 24, म्हणजे 2400 रुपये। म्हणजे एका मुलाचा महिन्याचा खर्च 200 असेल तर वर्षाचा खर्च किती असतो? तर 2400 असणार आहे। म्हणजे 12 महिन्याचा खर्च आपल्याला विचारलेला आहे। तर एका मुलाचा 12 महिन्याचा म्हणजेच 1 वर्षाचा खर्च असणार आहे 2400 रुपये। ऑप्शन सी याचं उत्तर असेल। पुढे प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 बघा, एका त्रिकोणाचा 2 कोन म्हणजे त्रिकोणाचे 2 कोन दिलेत, 37 आणि 81 असेल तर त्याचा तिसरा कोन किती असेल? तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या बाजूची बेरीज किती असते? 180 असते। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 180 मधून ह्या 2 कोनांची मापे वजा करावं लागतील। म्हणजे 180 वजा हे 37 आणि 81 किती होतात? 118, म्हणजे 180 मधून 118 गेले, राहिले किती? तर राहतात 62, म्हणजे 62 अंशाचा जो आहे तर तो तिसरा कोन असणार आहे। तर बघा, 62 हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5 बघा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 स्क्वेअर सेंटीमीटर असेल आणि त्याची उंची 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती असेल? बघा, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले 70 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याची उंची दिलेली आहे, तर त्याचा पाया किती असेल? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणिले पाया आपण 1 मानूया आणि उंची आहे 7, बरोबर क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 70 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे 70 सेंटीमीटर वर्ग हे क्षेत्रफळ दिलेलं आहे। तर आता हे x बरोबर काय? पाया आहे। तर आता हे 2 भागाकारात आहे तिकडे गुणाकारात जाईल आणि 7 इकडे काय होणार आहे? हे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल।
म्हणजेच x बरोबर काय येईल, पायाबरोबर 70 गुणवले 2 भागिले 7, 7 एके 7, 7 10 70, 10 एके 10, 10 दुनी 20. म्हणजे काय असणार आहे, तर त्याचा पाया किती असेल, 20 सेंटीमीटर असेल. तर 20 सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 बघा. एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर, म्हणजे तिन्ही कोणाचं गुणोत्तर एकास दोनास 3 प्रमाणे आहे. तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल. तर बघा, जेव्हा एकास दोनास 3 या प्रमाणात असतं तर ते 30 60 90चं प्रमाण तुम्हाला माहीत असेल. 30 60 आणि 90. तर ते 3 कोण किती असतात, 30 60 90. म्हणजे 30 से किती, 30 दोन्ही 60, 30 ते 90. मग एकाच दोनास 3 जर प्रमाण असतं तर तेव्हा कोण तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा, 30 60 90 असतात. तर आपल्याला काय विचारेल, सर्वात लहान कोण कितीचा असणार आहे, 30 अंशाचा असेल. जे की तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये, पर्याय क्रमांक कशामध्ये दिले, सी मध्ये दिलेला आहे बघा. सर्वात लहान कोण किती अंशाचा असणार आहे, तर तो 30 अंशाचा असेल. डायरेक्ट लक्षात ठेवा, एकास दोनास 3 म्हणजे 30 60 90चं प्रमेय. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 बघा. 10 हेक्टर म्हणजे किती एकर. तर बघा, 1 हेक्टर म्हणजे जवळपास किती असतं, 2.5 एकराच्या आसपास असतं. म्हणजे 2.47 एकर असतं बघा. 1 हेक्टर म्हणजे 2.47. मग 10 हेक्टर म्हणजे काय, 2.47 गुणवले 10 म्हणजेच किती येतं, 24.7 एकर. बघा, म्हणजे 10 हेक्टर बरोबर किती असणार आहे, 24.7 हेक्टर. तर 24.7 हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. तेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पहा. एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल. तर बघा, किती मिनिटात भरेल असं आपल्याला विचारले. बघा, एका नळाला 4 तास लागतात, एका नळाने भरायला 4 तास लागतात. मग 5 नळाने किती तास लागतील. तर हे कसं असतं, व्यस्त चलनात असतं. म्हणजे आपण तिरकस गुणाकार करत नाही तर सरळ गुणाकार करतो. म्हणजे M1 D1 तुम्हाला माहिती आहे बरोबर काय असतं, M2 D2 असतं. त्याप्रमाणे हे आहे. म्हणजे वरच्या 4 आणि 1चा गुणाकार होईल. म्हणजे 1 गुणवले 4 आणि हे भागिले 5. म्हणजे काय आलं, हे 4/5 तासात जी आहे तर ती टाकी जी आहे तर ती 5 नळाने भरेल. 4/5 तास म्हणजे काय, 4/5 तासाचं मिनिटामध्ये आपल्याला करायचं आहे. तर गुणवले 60 करतो. 5 एके 5, 12 पंचे 60 आणि 12 चोक किती, 48. म्हणजे ती टाकी जी आहे तर ती किती, 48 मिनिटात आहे तर ती भरणार आहे. तर 48 मिनिट हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 बघा. 3 संख्यांचे गुणोत्तर एकास दोनास 6 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे. तर या तिन्ही संख्याची बेरीज काय असेल. बघा, एकास दोनास 6 या प्रमाणात संख्या आहेत. तर त्या आपण x प्रमाणात मानल्या तर पहिली संख्या x असणार आहे, दुसरी काय असणार आहे 2x आणि तिसरी काय असणार आहे 6x असेल. म्हणजे गणितात दिल्याप्रमाणे जर पाहिलं तर तिसरी 6x, दुसरी 2x. आता यांचा गुणाकार म्हणजे x गुणवले 2x गुणवले 6x बरोबर किती दिला आहे तुम्हाला, 1500 दिलेला आहे गुणाकार. आता ह्यांचा जर गुणाकार केला, x गुणवले x काय येतं, x घन येतं आणि 6 दोन्ही 12 येतं. म्हणजे हे किती आलं, 12x घन बरोबर किती येणार आहे 1500. 12x घन बरोबर 1500 आलं. मग x घन बरोबर काय होणार आहे, 12 हे 1500ला भागाकारात जाईल. x घन बरोबर 1500 भागिले 12, 15ने भागाला 12 एके 12 उरले 3, 12 दोन्ही 24 उरले 6, 12 पंचे 60 म्हणजे किती आलं 125 आलं. मग x घन बरोबर 125 असेल तर मग x बरोबर किती असणार आहे 5 असेल. म्हणजे पहिली म्हणजे x ही किंमत आली 5. तर गुणोत्तर पहिली संख्या आहे x, दुसरी 2x आहे, तिसरी 6x आहे. म्हणजे पहिली संख्या 5 येईल, दुसरी काय येणार आहे 5 दोन्ही 10 येणार आहे आणि तिसरी 5 चक्क 30 येणार आहे. म्हणजे 30 अधिक 10 हे 40 आणि 5 किती आलं 45. म्हणजे त्या तिघांची बेरीज आपल्याला विचारली आहे, किती येणार आहे 45 येईल. तर बघा 45 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 बघा. पोलीस भरतीत धावणारे 5 उमेदवार खालीलप्रमाणे वेगाने म्हणजे 100 मीटर धावतात. म्हणजे 5 उमेदवार 100 मीटर कोणत्या वेगात धावतात दिलेला आहे. पहिला जो आहे तर तो 1 मीटर पर सेकंद या वेगाने धावतो. दुसरा विद्यार्थी आहे तो 2 मीटर प्रति सेकंदाने धावतो आणि तिसरा जो उमेदवार आहे तर तो 3 मीटर प्रति सेकंदाने आणि चौथ्याचा वेग आहे 4 मीटर प्रति सेकंद आणि पाचव्या उमेदवाराचा वेग आहे 5 मीटर प्रति सेकंद.
तर त्यांना 100 मीटर पूर्ण करण्यास सरासरी किती वेळ लागेल? म्हणजे सर्व 5 जणांचा आपल्याला इथे ॲव्हरेज विचारलं आहे, तर ते किती वेळ लागेल आपल्याला काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, वेळ बरोबर सूत्र काय असतं? अंतर भागिले वेग. हे तुम्हाला माहिती आहे, हे सूत्र घेऊन तुम्ही हे काढायचं आहे. तर बघा, पहिल्या विद्यार्थ्याचा वेळ काय येणार आहे? त्याचा वेग आहे 1 मीटर प्रति सेकंद. मग अंतर आहे 100 मीटर. मग 100/1 पहिल्याचा येईल, दुसऱ्याचा येईल 100/2 मीटर, म्हणजे 100/2 हा दुसऱ्याचा वेळ येईल, तिसऱ्याचा वेग आहे 3 म्हणजे 100/3. अंतर सगळ्याचं सेम आहे म्हणून 100. चौथ्याचा 100/4, पाचव्याचा 100/5. कारण प्रत्येकाचं 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर आणि 5 मीटर प्रति सेकंद असा वेग दिलेला आहे. मग सर्वांचे अंतर काय समान आहे, म्हणून वेळ पण काय असणार आहे? या सर्वांची बेरीज येईल. म्हणजे वेळ बरोबर बघा, पहिल्याला किती लागतील? 100 सेकंद लागतील. दुसऱ्याला तो 2 मीटर प्रति सेकंद आहे, म्हणजे त्याला 50 सेकंद लागतील. तिसऱ्याला 100/3 म्हणजे 33.33 सेकंद. चौथ्याला 100/4 म्हणजे 25×100 म्हणजे 25 सेकंद. पाचव्याला एका सेकंदाला 5 मीटर जातो, मग 100 मीटर झाला त्याला 20 सेकंद लागतील. या सर्वांची जर बेरीज केली वेळेची तर ती येते 228.33 सेकंद एवढी येते. तर आपला काय विचारलं आहे? सरासरी वेग विचारला आहे. मग सरासरी वेळ काय असणार आहे? एकूण किती उमेदवार आहेत? 5. मग जेवढा काही वेळ आहे त्याला 5ने भागा. 228.33 भागिले 5 म्हणजे ते येतं 45.66. त्याला आपण 45.6 असं देखील अप्रॉक्सिमेटली घेऊ शकतो, 45.6. तर बघा, 45.6 हा पर्याय ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 बघा. 2 संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते, तर त्या संख्या शोधा. तर जेव्हा असे पर्याय म्हणजे असे प्रश्न विचारले जातात तेव्हा पहिल्यांदा ऑप्शनकडे जायचं, बघायचं आता सर्वात मोठी संख्या कोणती. आता ऑप्शन ए पासून सुरुवात करूया. बघा, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 200. आता 207ला 200ने भागले तर बाकी किती? 7 उरते. म्हणजे पहिलाच ॲन्सर जे आहे तर ते तुमचं असणार आहे. बाकीचं तुम्ही काय करायची देखील गरज नाही, इथेच आपल्याला ॲन्सर भेटलेला आहे. म्हणजे 200 आणि 7 यांची बेरीज किती येते? 207 येते. आणि 207ला त्यापैकी मोठी संख्या 200ने जर भागलं तर बाकी किती उरते? भागाकार 1 येतो, 200 1 200 आणि बाकी 7 उरते. म्हणजे त्या संख्या कोणत्या असणार आहेत? 200 आणि 207. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 12 बघा. एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे आणि पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल? तर हा प्रश्न आपण कसा सोडवतो? अगोदर आपण काय करतो? एका आठवड्याचे एकूण किती म्हणजे सरासरी उत्पादन देतं, एकूण किती उत्पादन एका आठवड्याचं करावं लागेल. मग पहिल्या 4 दिवसाचं किती आणि शेवटच्या 4 दिवसाचं एकूण काढावं लागेल. आणि जेवढी काही बेरीज येईल ह्या 4 आणि 4 8 दिवसाची, त्याच्यामधून हे आठवड्याची म्हणजे 7 दिवसाची जर उत्पादनाची बेरीज वजा केली तर आपल्याला त्यामधला जो दिवस आहे चौथा, तर त्या दिवसाचे उत्पादन भेटून जाईल. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पन्न हे 5000 दिले, एका आठवड्याचं सरासरी उत्पन्न. मग 7 दिवसाचे एकूण उत्पन्न किती असणार आहे? सरासरी गुणुले एकूण 7 दिवस म्हणजे 5000 गुणुले 7 म्हणजे किती आलं? 35000 हे आठवड्याचं त्या कंपनीचं उत्पन्न असणार आहे. बघा, पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पन्न दिले 4000. मग त्या पहिल्या 4 दिवसाचे एकूण उत्पन्नाची बेरीज किती असणार आहे? 4 गुणुले 4000 म्हणजे 16000. त्याप्रमाणे शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पन्न 6000 दिले. मग त्या शेवटच्या 4 दिवसाची बेरीज किती येणार आहे? 6000 गुणले एकूण दिवस 4, 6×4 म्हणजे 24000 हे शेवटच्या 4 दिवसाचं उत्पन्न असेल. मग आपल्याला काय एकूण 8 दिवसाचे उत्पन्न मिळालं. किती आलं? हे 4 दिवसाचं पहिले 16000 आणि हे नंतर शेवटचे 4 दिवसाचं 24, एकूण 40000. तर आपल्याला काय काढायचं आहे? चौथ्या दिवसाचे उत्पन्न काढायचं आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पन्न बरोबर काय असणार आहे? हे तर हे एकूण आत्ताचं 8 दिवसाचं काढलेलं उत्पन्न, त्याच्यामधून हे सुरुवातीचं आठवड्याचं 7 दिवसाचं उत्पन्न वजा करावं लागेल. तर ते आलं 40000 आणि 7 दिवसाचं आहे किती? 35000. 40मधून 35 गेले, राहिले किती? 5000. म्हणजे चौथ्या दिवसाचे उत्पन्न किती असणार आहे? 5000 असणार आहे. चौथ्या दिवसाचे उत्पादन किती? 5000 किलो असणार आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 बघा. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहेत.
त्यामध्ये 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहेत. तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती असणार आहेत? तर बघा 20 मुलांची सरासरी दिलेली आहे 50 आणि 10 मुली आणि 20 मुले यांचे सरासरी गुण दिलेले 60. तर यावरून आपल्याला फक्त 10 मुलींची सरासरी गुण काढायचे आहेत. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 20 मुलांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 50. मग आता 20 मुलांची सरासरी 50 असेल तर मग एकूण 20 मुलांच्या एकूण बेरीज किती असणार आहे गुणांची? तर 20 गुणुले एकूण सरासरी 50. 20 पाचा 100 वरचा एक 0 म्हणजे 1000 ही काय असणार आहे? 20 मुलांची एकूण बेरीज असेल. आता आपल्याला काय दिले? 10 मुली आणि 20 मुले यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 60. मग 10 मुली आणि 20 मुले एकूण किती झाले? 20 आणि 10 हे एकूण आकडा 30 झाला. मग 10 मुले आणि 20 मुले यांची बेरीज किती असणार आहे? 30 गुणुले यांची सरासरी 60. 3 संग 18 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 1800 हे काय असणार आहे? 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी. तर आपल्याला फक्त 10 मुलींचे गुण म्हणजे 10 मुलींची सरासरी काढायची आहे. त्या अगोदर आपल्याला 10 मुलींचे गुण काढावे लागतील. मग फक्त 10 मुलींचे गुण बरोबर काय असणार आहेत? तर हे 10 मुली आणि 20 मुले यांच्या एकूण बेरजेतून म्हणजे हे 1800 आले त्यांच्यातून आपल्याला 20 मुलांची जी आहे तर ह्या 20 मुलांची एकूण 1000 हे मार्क आहे तर ते वजा करावे लागतील. म्हणजेच आपल्याला 10 मुलींचे गुण भेटणार आहेत. 10 मुलींचे गुण काय असणार आहेत? तर हे 1800 मधून हे 1000 गेले राहिले काय 800 म्हणजे 10 मुलींचे गुण असणार आहेत 800. मग आपल्याला काय विचारलं? 10 मुलींची सरासरी. सरासरी काय? एकूण बेरीज भागिले एकूण मुली 10. 800 भागिले 10 शून्याला शून्य गेले राहिले 80 म्हणजे 10 मुलींची सरासरी किती असणार आहेत? 80 गुण असणार आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 80 हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर बघा आता इथे जर तुम्ही अंश आणि छेदामध्ये फरक बघा प्रत्येक ठिकाणी इथे 33 34 71 72 किती फरक आहे? 1 1 1 1. मी ह्या अगोदरच तुम्हाला सांगितले अगोदरच्या काही पेपरमध्ये जेव्हा अंश आणि छेद यांची तुलना करण्याची वेळ असते आणि जेव्हा अंश आणि छेद यांच्यामध्ये जर तुम्ही फरक पाहिला तर तो 1 असेल सर्व संख्यांमध्ये तर त्यावेळेस जो अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. तर 11 17 33 आणि 71 सर्वात मोठं काय? 71 म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक काय असणार आहे? 71 भागिले 72 असेल आणि सर्वात लहान हा 11 अंश आहे म्हणून हा सर्वात लहान 11/12 असेल. तर हे फक्त कधी लागू होतं? अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा डिफरन्स असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 71 भागिले 72. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 बघा. एका गावात 40% महिला आणि 50% पुरुष आणि उर्वरित 10% मुले असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर गावाची लोकसंख्या किती आहे? तर बघा 40% आहेत महिला 50% आहेत पुरुष आणि उर्वरित 10% मुले असतील. आता महिलांची संख्या आपल्याला दिली आहे 6000. बघा महिला किती आहेत? 40% म्हणजे 40% बरोबर तुम्हाला किती दिलेलं आहे? त्यांनी 6000 इथे दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? गावाची लोकसंख्या काढायची आहे. तर हे बाकीचा तुम्हाला वेस्टेज डाटा दिलेला आहे पुरुषांची टक्केवारी आणि उर्वरित 10%. तर बघा बाकीचे आपल्याला काय गावची संख्या एकूण किती असणार आहे? 50 आणि हे 40 आणि हे 10 किती? 100 म्हणजे 100% बरोबर किती आपल्याला काढायचं आहे? तर ह्यावरून आपण काय करतो? तिरकस गुणाकार करतो म्हणजे हे 40 गुणुले x बरोबर काय होणार आहे? 6000 गुणुले 100. तर हे x म्हणजे काय? तर त्या गावची लोकसंख्या असे आपण मानू. म्हणजे 40x बरोबर 40 गुणुले x बरोबर 6000 गुणुले 100. हे x बरोबर काय होणार आहे? हे 40 इकडे इकडून इकडे भागाकारात जाईल म्हणजे भागिले 40 होईल. म्हणजे हे शून्याला शून्य जर गेले तर इथे पहा 4 एके 4 25 चौक 100 आणि 25 सक्क 150 आणि वरच्या 2 शून्य किती आल्या? 15000. म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती असणार आहे? तर ती एकूण 15000 असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 बघा. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 बघा. x आणि y हे समचलनात आहेत. जर x बरोबर 10 आणि y बरोबर 25 आणि x बरोबर 6 तर y बरोबर किती असेल? तर बघा आपल्याला काय दिलं आहे? हे समचलनात आहे आता असं दिलेलं आहे. म्हणजे काय? x किती? 10 हे x आहे 10 आणि हे y आहे किती? 25. बघा ह्यांचं जर तुम्ही शॉर्ट फॉर्म केला तर काय येतं? 5 दुनी 10
5चा 5 25, म्हणजे गुणोत्तर किती येतं 2/5. तर हे x बरोबर 6 आहे. तर बघा x बरोबर 6 असेल तर आपल्याला काय y बरोबर किती असेल हे काढायचं आहे. म्हणजे x बरोबर 6 असेल तर y बरोबर किती. तर बघा x/y ह्याचं गुणोत्तर किती आहे 2/5. तर आता इथे किंमत 6 आली आहे. तर आता हे 6 येण्यासाठी आपण ह्या 2ला कितीनं गुणलेलं आहे 3नं गुणलेले आहे. मग छेदाला सुद्धा गुणवले 3नं गुणा. हे 5 तरी किती येणार आहे 15. म्हणजे x बरोबर 6 असेल तर त्यावेळेस y किती असणार आहे 15 असणार आहे. म्हणजे जेवढ्या अंशाला आपण गुणतो तेवढ्याला छेदाने देखील गुणावं लागतं तरच ते प्रमाणात असतील. म्हणजे x बरोबर 6 असेल तर y बरोबर किती असणार आहे 5×3=15. तर बघा y ची किंमत विचारली तर y किती असणार आहे 15. हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 बघा. जर 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील, म्हणजे इथे एक स्कूटर आहे आणि इथे एक स्कूटर आहे, ही पण ह्याच दिशेला चालली आहे, ही पण ह्याच दिशेला, म्हणजे एकामागे एक 2 स्कूटर चालत असतील आणि त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर असेल. आता दोघांच्या मधलं अंतर तुम्हाला दिलेलं आहे किती 10 किलोमीटर हे अंतर दिलेलं आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50, म्हणजे पुढची जी स्कूटर आहे त्याचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग आहे 70 किलोमीटर प्रति तास. म्हणजे मागच्या स्कूटरचा वेग दिलेला आहे 70 किलोमीटर प्रति तास. तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल. तर बघा जेव्हा मागची स्कूटर हे पुढच्या स्कूटरला जे आहे तर ते मागे टाकणार असते. आता ह्या जेव्हा दोन्ही एकाच दिशेत जात आहेत, ही 70च्या आणि 50च्या, तर सरासरी वेग काय घेतो आपण ह्या दोन्ही वेगांची वजाबाकी करतो. म्हणजे 70मधून 50 गेले राहिले किती 20. म्हणजे हे एकूण सरासरी वेग किती असणार आहे 20 किलोमीटर प्रति तास असणार आहे. तर बघा तुम्हाला सरासरी वेग आता कळलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे स्कूटर किती वेळात मागे टाकेल. म्हणजे वेळ बरोबर काय असतं अंतर भागिले वेग. तर आता अंतर आपल्याला दिलेलं आहे किती बघा दोन्ही स्कूटरमध्ये 10 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे 10 किलोमीटर भागिले सरासरी वेग किती एकाच दिशेने जात आहेत म्हणून वेगाची वजाबाकी होईल. 70 वजा 50 म्हणजे सरासरी वेग आहे 20. 2 शून्याला 2 शून्य गेले राहिले किती 1/2 किलोमीटर पर आवर. म्हणजे सॉरी हे किलोमीटरला किलोमीटर गेले राहिले काय आवर राहिलं. म्हणजे 1/2 तास अर्धा तास म्हणजे किती 30 मिनिटे. म्हणजे 30 मिनिटे जे आहे तर त्या स्कूटरचा मागे टाकायला लागतील 30 मिनिटात. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 बघा. 160 मीटर लांबीचा पूल 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल. म्हणजे तुम्हाला आता अंतर दिले रेल्वेची लांबी 160 आणि पुलाची लांबी 100 मीटर हे एकूण अंतर असणार आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वेचा वेग दिलेला आहे. तर यावरून आपल्याला काय काढायचं आहे सेकंदामध्ये किती वेळ लागेल हे काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा आपल्याला पुलाची लांबी माहिती आहे 160 मीटर दिलेली आहे, वेग दिलेला आहे रेल्वेचा 72 किलोमीटर प्रति तास आणि रेल्वेची लांबी देखील दिलेली आहे 100 मीटर. म्हणजे एकूण अंतर आपल्याला माहिती आहे पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी 160 अधिक 100 किती आहे 260 मीटर हे एकूण अंतर आहे. तर वेळ बरोबर सूत्र काय असतं अंतर भागिले वेग. अंतर आहे 260 भागिले वेग आहे 72. आता 72 किलोमीटर प्रति आवर आहे त्याला मीटर पर सेकंद करायसाठी आपल्याला काय करावं लागेल 518. आता ह्या 72 गुणवले 518 केलं तर हे 18 वर गुणाकारात जाईल आणि हे गुणवले 5. तर 18 एक्के 18 18 चोक 72 4 एक्के 4 पंचे हे 20 होतं शून्याला शून्य जाईल 26 भागिले 2 म्हणजे किती 13. म्हणजे एकूण किती 13 सेकंद जो वेळ आहे तर तो त्या रेल्वेला त्या पुलाला ओलांडण्यासाठी 13 सेकंद एवढा वेळ लागेल. तर ते 13 सेकंद पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, त्याच्या परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीच्या समभुज त्रिकोण आहे. म्हणजे त्याची जेवढे परिघ आहे तर त्याच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण एक आहे. तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल. म्हणजे तो समभुज त्रिकोण आहे त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल आपल्याला काढायचं आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे हे तुम्ही सर्कल पाहू शकता. हे एक वर्तुळ आहे त्याची त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे किती 21 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्याचाच परिघ जेवढा आहे तर तेवढाच परिमिती असलेला आपल्याला समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण म्हणलं काय असतं तिन्ही बाजू ज्या आहेत तर त्या समान असतात. म्हणजे ए हे तिन्ही बाजू समभुज त्रिकोणाच्या समान आहे. तर ही ए किती येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर आता परिघ तर समान आहे. परिघ बरोबर काय असतं 2πr बरोबर ह्याची परिमिती ह्या त्रिकोणाची परिमिती बरोबर ह्या वर्तुळाचं परिघ दिलेलं आहे. म्हणजे 2πr बरोबर हे
तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे 3a झाली. पायची किंमत आहे 22/7 म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले r तुम्हाला दिलेला आहे 21 बरोबर हे 3a. आता बघा 7 1 7 7 त्रिक 21 22 दुनी 22 त्रिक 66 66 दुनी 132 आलं. हे 132 बरोबर हे 3a. ए बरोबर काय येणार आहे हे 3 इकडे भागाकारात जाईल म्हणजे 132 भागिले 3 बरोबर a. बघा 3 चौक 12 उरले 1 3 चौक 12 किती आलं 44 म्हणजे बाजू आपल्याला समभुज त्रिकोणाची विचारलेली होती तर ती किती असणार आहे 44 सेंटीमीटर असेल. 44 सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 पहा. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले आणि त्याने ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे पुढे विकले तर त्यांचा नफा किती असेल. म्हणजे घेतले 10 रुपयाने आणि विकले 15 रुपयाने तर आपल्याला किती टक्के नफा झाला शेकडा नफा काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 10 रुपये प्रति किलोने त्याने एकूण जे आहे तर ते 200 किलो सफरचंद घेतलीत. मग खरेदी किंमत किती असणार आहे 200 किलो सफरचंदाची 200 गुणिले 10 पर के जी 10 आहे म्हणून 200 गुणिले 10 किती आलं 2000 रुपये त्याची झाली तर ती 200 किलो सफरचंदाची त्याची किंमत आली. आता त्यानं काय केलं आहे 15 रुपये प्रति किलोने ते सफरचंद विकलेले आहेत म्हणजे 1 किलो 15 रुपये याप्रमाणे. मग 200 किलोची किती झाली विक्री किंमत 15 गुणिले 200 म्हणजे 15 दोन्ही 30 आणि वरचा 0 म्हणजे 3000 रुपये त्याची झाली विक्री किंमत. यावरून आपल्याला काय मिळेल नफा मिळेल. नफा बरोबर काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे त्याची 3000 खरेदी किंमत आहे 2000 म्हणजे 1000 रुपये हा काय झाला त्याचा नफा झाला. तर हा आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर सूत्र काय असतं नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 1000 खरेदी किंमत आहे 2000 गुणिले 100 ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य गेल्या राहिले किती 100 भागिले 2 किती येतं 50 म्हणजे 50% जो आहे तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा होणार आहे किती 50%. तर 50% हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 पहा. तर 3 भावांचे वयाचे आत्ताचे प्रमाण म्हणजे 3 भावांच्या वयाचे आत्ताचे प्रमाण 1:2:3 आहे आणि 5 वर्षानंतर त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज 75 असेल तर सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय किती असेल. तर बघा आत्ताचं वयाचं प्रमाण दिले तुम्हाला 1:2:3 आणि 5 वर्षानंतर ते तिघाची वयाची बेरीज दिले 75 तर आपल्याला सर्वात लहान भावाचे आत्ताचे वय काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 3 भावांचे वयाचे प्रमाण आजचं किती आहे 1:2:3. जर ते प्रमाण x प्रमाणात मानलं तर पहिल्या भावाचे वय x दुसऱ्याचे हे 2x आणि तिसऱ्याचे 3x हे होईल. मग आपल्याला काय दिले 5 वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे 75 वर्ष. मग आजची तिघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे तिघांचं पण 5-5 वर्ष हे त्यातून वजा होईल म्हणजे 5 त्रिक किती 15 म्हणजे 5 वर्षानंतर बेरीज 75 असेल तर आजची वय त्यांची किती असणार आहे तिघांच्या वयाची बेरीज 75 मधून तिघांचे 5-5-5 म्हणजे 15 गेले राहिले किती 60 वर्ष हे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज असेल. मग आजचं वय तुम्हाला माहिती आहे x 2x आणि 3x ह्या तिघांची बेरीज किती आहे 60. 3 आणि 2 5 आणि 1 6x बरोबर 60 x बरोबर 60 भागिले 6 6 1 6 6 10 60 म्हणजे x बरोबर आलं 10. मग आता तिघांचे वय काय असणार आहेत पहिल्याचं वय x म्हणजे 10 दुसऱ्याचं 2x म्हणजे 10 2 20 तिसऱ्याचं 3x म्हणजे 10 3 30 10 20 30 ही तिघांची वये असतील. तर आपल्याला काय विचारलं सर्वात लहान भावाचे वय विचारलेलं आहे तर 10 20 30 म्हणजे सर्वात लहान भावाचं वय आहे 10 वर्ष. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 बघा. एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर एक बाजू 3 सेंटीमीटर असेल आणि सर्वात मोठा कोन 90 असेल तर तिसरी बाजू किती येईल. तर बघा आता सर्वात मोठा कोन जर 90 असेल तर तो कोणता त्रिकोण असतो काटकोन त्रिकोण असतो म्हणजे हा कोन 90चा असतो. तर आपल्याला काय दिले एक बाजू 5 आहे आणि एक बाजू 3 सेंटीमीटर दिले म्हणजे हे तुम्ही जर पाहिलं तर 5 3 आणि काय असतं 4 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे 3 4 5 म्हणजे ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज बरोबर ह्याची कर्णवर्ग असते. कर्णवर्ग बरोबर म्हणजे 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 25 3 4 5 तर आपल्याला तिसरी बाजू विचारली आहे. बघा तिसरी बाजू काय असणार आहे सरळ 4 असणार आहे कारण तो काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसचं त्रिकोण आहे ते 3 4 5 म्हणून तिसरी बाजू असणार आहे 4
सेंटीमीटर. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तर बघा सिम्प्लिफिकेशनवरती हा प्रश्न आहे. 2x वर्ग अधिक 500 बरोबर 900. तर x बरोबर किती आहे? तर आता इथे मुले गडबडीत काय करतात बघा, 2x ह्या कंसाचा वर्ग इथे तुम्हाला दिलेला आहे. मुले काय करतात, फक्त 2 करतात आणि फक्त xला वर्ग लिहितात. म्हणजे सोडवताना कॅल्क्युलेशन करताना मी तुम्हाला सांगतो, कारण ह्या अशा बारीक बारीक चुका होतात. हे मुले काय करतात, हे 2x वर्ग दिले तर बघा 2x वर्ग अधिक 500 आहे. तर तिकडे गेल्यावर काय होणार आहे, तर ते 900 मधून वजा होईल 500 आणि राहील काय 400 असं सोडवतात. पण हे 2चा सुद्धा इथे तुम्हाला वर्ग करायचा लागेल बघा, कारण ते 2 कंसामध्ये आहे. इथे फक्त तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका करता आणि उत्तर देखील त्याच प्रमाणे तुम्हाला तिथे दिलेलं असतं. त्यावर पर्याय 20 तर तुमचं उत्तर निघून जातं तसं जर तुम्ही चुकीचं केलं तर बघा 2x कंसाचा वर्ग म्हणजे हे काय येणार आहे, 2चा वर्ग 4, xचा वर्ग x वर्ग बरोबर काय येणार, हे अधिक 500 तिकडे 900 मधून वजा होईल. म्हणजे 900 मधून 500 गेले, राहिले किती, हे 400 राहील. 4x बरोबर 400. मग x वर्ग बरोबर काय होणार आहे, 400 भागिले हे 4, 400 भागिले 4 100 चोक 400. x वर्ग बरोबर किती आलं, 100. 100 कशाचा वर्ग आहे, 10. म्हणजे x ची किंमत किती असणार आहे, 10. पण मुले काय करतात, तिथे वर्ग न केल्यामुळे उत्तर येतं 20 आणि त्यांनी ऑप्शन ए मध्ये असे उत्तर टाकलेले असतात. आपल्याला वाटतं आपलं आलं बरोबर, चला पुढे, असे घाई गडबडीत आपण हे अशी चूक करतो. तर बघा ह्याचा आन्सर काय असणार आहे, सी. x ची किंमत काय असणार आहे, 10 असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24 बघा. 200चे 27% किती? 27 दोन्ही किती, 54. सरळ येतं टक्केवारी, पण तुम्हाला सांगतो 200चे 27%. 200 गुणवले 27 भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 27 दोन्ही किती आलं, 54. तेच मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. तर 54 हे कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 बघा. एका बँकेने रमेशला दर साल दर शेकडा 12 दराने 5,000 रुपये कर्जा रूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल? म्हणजे व्याजा पोटी म्हणजे व्याजाची रक्कम म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याज म्हणजेच काय, सिंपल इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो. सिंपल इंटरेस्ट बरोबर काय असतं, PRT भागिले 100. तर PRT भागिले 100 हे सूत्र असतं. P म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट, T म्हणजे काळ, भागिले 100 हे सूत्र असतं. तर आपल्याला P दिले, R दिले, T दिले, तर ह्यावर भागिले 100 वरून आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. बघा P आहे किती, 5,000 रुपये. त्याप्रमाणे R आहे 12 आणि T किती दिलं आहे, 3 दिलेलं आहे. 12 इथे 3 आलं, 5,000 गुणवले 12 गुणवले 3 भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेल्या, राहिले काय 12 त्रिक 36 गुणले 5, 36 पंचे 180 वरचा शून्य म्हणजे 1800. म्हणजे काय असणार आहे, 1800 रुपये जे आहे तर ते रमेशला व्याज म्हणून त्याला भरावे लागतील. एकूण किती, 1800 रुपये. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. तर अलंकारावरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे, अलंकार शोधायचा आपल्याला. तर या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. म्हणजे या आंब्यासारखाच हा गोड आंबा आहे. म्हणजे इथे उपमेयाला दुसऱ्या कोणाशीच उपमान देता, म्हणजेच उपमेय हेच जणू उपमान आहे इथे असं सांगितलं आहे. म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते दोन्ही एकच आहे. तर असा जो अलंकार असतो तर त्याला आपण अनन्वय अलंकार म्हणतो. म्हणजे या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. अजून जर उदाहरण सांगायचं झालं तर आहे ताजमहाल या जगती तोच त्याच्या परी, म्हणजे पण परी. तसेच जर पाहिलं तर आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. म्हणजे हा कोणता, हा अनन्वय अलंकार असेल. अजून जर उदाहरण सांगायचं झालं तर आईसारखी आहेच, आहेत बहु होतील बहु परंतु तर झालेत बहु होतील बहु परंतु यासम हा. तसेच अर्जुनासारखा अर्जुनच. म्हणजे असे जे शब्द आहेत म्हणजे उपमेयाची त्याच्या स्वतःशीच तुलना केली जाते तर तिथे अनन्वय अलंकार असतो. म्हणून या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, अनन्वय अलंकार आहे. तर आपण होती अलंकार म्हणजे काय, तर झाकणे किंवा लपवणे याचा असा अर्थ होतो. याची जर उदाहरणे पाहायची झाली तर हा आंबा नाही तर ही साखरेची ढेपच आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर नाही, नव्हे, नवे असे नकारदर्शक काही शब्द असतात, हे आपण होती अलंकारामध्ये असतं. त्याप्रमाणे जर पाहिलं तर रूपक अलंकार.
तर बघा रूपक अलंकार म्हणजे काय, जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता असते, त्यांच्यात कोणताही भेद नाही असे जेव्हा वर्णन केलेले असते तेव्हा रूपक अलंकार होतो. तर आता रूपक अलंकाराची काही उदाहरणे आहेत बघा. तर लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा, याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर येथे लहान मूल उपमेय आहे, मातीचा गोळा उपमान आहे. तर यांना एकच मानलेलं आहे, लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा. त्याप्रमाणे नयन कमल हे उघडीत पांढरी, त्याप्रमाणे देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, विद्या हेच धन. तसेच हे काही महत्त्वाची जी आहे तर ती बघा उदाहरणे आहेत कशाची, रूपक अलंकाराची. त्याप्रमाणे ते पर्यायीमध्ये बघा उत्प्रेक्ष अलंकार. तर आता उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय, तर बघा उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय असतं, जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना फक्त केलेली असते तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. यात दोन वस्तूंमध्ये इतके साम्य असते की एक वस्तू दुसरीच आहे असे वाटते. तर आता ह्याची जर काय उदाहरणे पाहायची झाली तर ती गुलाबी थंडू जणू गुलाबी स्वप्नस. तर यामध्ये जर पाहिलं तर ओळखायचं कसं, जणू गमे भासे वाटे यासारखे यामध्ये शब्द असतात. तसेच हा आंबा जणू साखरच, तसेच त्याचे अक्षर जणू मोतीच, सोनेरी ऊन पडले जणू डोंगरावर कोणी सोनेच पसरले. तर ही काही उत्प्रेक्ष अलंकाराची उदाहरणे आहेत. कीवर्ड फक्त काय लक्षात ठेवायची, जणू काय, गमे भासे वाटे जेवी असे शब्द आले तर तो उत्प्रेक्ष अलंकार असतो, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे, या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे, म्हणजे अनन्वय अलंकार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27 बघा, किती सुंदर आहे हे फूल. तर वाक्यप्रचार कोणता. तर बघा आपल्याला यातला वाक्यप्रचार ओळखायचा आहे, किती सुंदर आहे हे फूल. ते जर तुम्ही पाहिलं तर शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आता जेव्हा असे चिन्ह असतं तेव्हा बाकी काय विचार करायचा नाही, तर ते उद्गारार्थी वाक्य असतं, किती सुंदर आहे हे फूल. म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर हे उद्गाराचक वाक्य आहे. आज्ञार्थी ज्यामध्ये आज्ञा दिलेली असते, प्रश्नार्थीमध्ये शेवटी प्रश्नचिन्ह असतो आणि विधानार्थीमध्ये साधा फुलस्टॉप असतो आणि साधं केवळ वाक्यासारखं विधान केलेलं असतं. म्हणजे किती सुंदर आहे हे फूल हे कोणतं उद्गारार्थी वाक्य असणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28 बघा, अद्रीचा अर्थ काय आहे. म्हणजे अद्री या शब्दाचा तुम्हाला इथे आता अर्थ म्हणजे समानार्थी शब्द इथे विचारलेला आहे. सह्याद्री हे तुम्ही नाव ऐकलं असेल, सह्याद्री, तर त्यामध्ये शेवटी अद्री असा बघा उच्चार होतो, सह्याद्री. म्हणजे हे काय एक प्रकारे पर्वत आहे. अद्री म्हणजे काय, ज्याला पर्वत असे म्हटले जाते. तर याचा अर्थ असणार आहे पर्वत. पृथ्वीला काय म्हणतो आपण, वसुंधरा असे म्हणतो, हे देखील लक्षात ठेवा. तसेच वीजला तटिनी असे देखील समानार्थी शब्द आहे. पत्नीला धारा, भार्या असे शब्द आहेत बघा. तर हे अद्री म्हणजेच काय, पर्वत. सह्याद्रीवरून लक्षात ठेवा, सह्याद्री म्हणजे काय आहे, पर्वत आहे. तसेच अद्री म्हणजेच पर्वत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29 बघा, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे अर्थ स्पष्ट काय होईल. तर आता आपल्याला ह्या जो काही वाक्य दिले त्याचा अर्थ इथे स्पष्ट करायचा आहे. म्हणजे बघा आपण जर एखादे काम करत आहोत आणि एखादा व्यक्ती सगळं काम झाल्यावर जर आला आणि डायरेक्ट त्याने ते तुम्ही काम केलेलं तो डायरेक्ट तुम्ही समजा तुम्ही काहीतरी पदार्थ बनवला एखादा आणि सगळं झाल्यावर तो आला आणि डायरेक्ट खाऊ लागला, तर आपण काय म्हणतो, आला बरा आयत्या पिठावर रेघोट्या वड्याला. तर आता याचा अर्थ काय होतो बघा, कष्ट न करता एखाद्या गोष्टीचा लाभ जेव्हा कोणी घेतं तर तेव्हा असा आपण विचार म्हणतो की आयत्या पिठावर बऱ्या रेघोट्या ओढतोस. म्हणजे कष्ट न करता लाभ घेणे म्हणजेच आयत्या पिठावर रेघोट्या मारणे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30 बघा, घासातला घास देणे याचा अर्थ स्पष्ट करा. बघा घासातला घास देणे म्हणजे जेव्हा एखाद्याची खूप अशी बिकट परिस्थिती असते, म्हणजे खायला अन्न देखील नसतं तरी पण तो दुसऱ्याची मदत करतो. स्वतः जवळ काही नसलं तरी दुसऱ्याची मदत करण्याची इच्छा असते त्याची आणि तो करतो देखील. तर त्याला आपण काय म्हणतो, एखाद्याकडे घासातला घास देणे. म्हणजे स्वतःच्या बिकट परिस्थितीतही दुसऱ्याला मदत करणे याचा अर्थ होतो. म्हणजेच घासातला घास देणे होय. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 बघा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला. तर बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो होता तर तो कर्नाटक या म्हणजे राज्यात जो आहे तर तो सापडला होता. मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो आहे तर तो कर्नाटक येथे सापडला होता.
तर बघा कर्नाटकमध्ये कुठे, तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख जो आहे तर तो श्रवण बेळगोळ कर्नाटक येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या पायाशी असलेला शिलालेख मानला जातो, जो की म्हणजे श्रवण बेळगोळ कर्नाटक जे आहे तर त्यातला जो गोमटेश्वरचा पुतळा आहे तर तो पहिला शिलालेख मानला जातो, जे की कर्नाटक या राज्यात आहे. म्हणजे विद्यागिरी डोंगर श्रावण बेळगोळ कर्नाटक या ठिकाणी हे फक्त लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती बघा असा मजकूर दिलेला आहे, श्री चामुंडराजे करवियले श्री गंगराज सुत्ताले करविले. म्हणजे अर्थ काय, चामुंडरायाने हे गोमटेश्वराचे शिल्प करून घेतले आणि गंगराजाने त्याच्या भोवती कुंपण म्हणजे सुत्ताले करून घेतले, असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे मजकूर. तर बघा श्रवण बेळगोळ कर्नाटक या ठिकाणी पहिला मराठी भाषेतील आढळला होता, म्हणून पर्याय क्रमांक डी कर्नाटक याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 बघा, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला या वाक्यामध्ये कोणता रस आहे. तर आता राष्ट्रवीर किंवा देशभक्तीवर जर एखादं गाणं राहिलं तर म्हणजे आपले कसे रक्त सळसळतं बघा, तर त्यामध्ये कोणता वीर रस असतो, कोणता वीर रस, म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे, ते त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33 बघा, राजाचा पर्याय वाचक खालीलपैकी कोणता नाही. म्हणजे राजाचा पर्याय वाचक खालीलपैकी शब्द कोणता नाही. म्हणजे राजाला समानार्थी शब्द काही 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणता एक त्याच्याशी जुळत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. राजाला आपण काय म्हणतो, भूपाल म्हणतो, नरेंद्र म्हणतो, प्रजापती म्हणतो, भूपती म्हणतो, जनक म्हणतो, पण याग असे आपण राजाला म्हणत नाही. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा पर्यायवाचक कोणता शब्द नाही राजाला, तर तो याग, ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34 बघा, रयतचा अर्थ काय आहे. तर बघा रयत म्हणजे काय, राजा आणि त्याची रयत म्हणतो आपण, म्हणजे काय राजा आणि त्याची जनता, म्हणजे जनतेलाच आपण काय म्हणतो, रयत असे म्हणतो. बघा रयत हा शब्द पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे, त्याचा अर्थ असणार आहे जनता. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35 बघा, या अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा इथे जर तुम्ही पाहिजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, तर असे जे अव्यय आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, तर केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो. पण त्यातला सब प्रकार कोणता आहे आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा एखाद्या 2 लहान मुले आहेत, एक मुलगा दुसऱ्याकडे काय तर मागतोय, तर तो काय म्हणतो म्हणजे काय करतोय, त्या गोष्टीला तो विरोध करतोय, तो त्याला काही देत नाही. म्हणजे हे काय आहे, एक प्रकारचे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 बघा, विद्यालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता होईल. तर बघा विद्यालयाचा संधी विग्रह कसा होतो, तर विद्या अधिक आलय. तर हे तुम्ही जर पाहिलं तर विद्या अधिक आलय आ असतं, आ आणि आ होतो, विद्यालय होतं, विद्या अधिक आलय म्हणजे स्वरसंधी आहे, तर सॉरी संधी आहे य आणि आ, म्हणजे विद्या अधिक आलय. इथे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. बघा विद्यालयाचा विग्रह कसा होतो, विद्या अधिक आलय. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 बघा, अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखा. म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला इथे ओळखायची आहे. बघा संधीच्या काही 4 आता जोड्या दिलेल्या आहेत शब्दांच्या, तर त्यापैकी चुकीची ओळखायची आहे. बघा पहिली काय आहे, महा अधिक एस, म्हणजे हा आणि ई यांचं मिळून काय होतं, हे होतं ए. आ आणि ई हे 2 स्वर एकत्र येतात, आ आणि ई, त्याचं काय होतं, ए होतं, म्हणजे महा अधिक एचं महेश होतं, हे योग्य दिलेलं आहे. त्याप्रमाणे सी मध्ये बघा पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा, म्हणजे उ आणि आ यांचं काय होतं, आ होतं, पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा, तर हे देखील योग्य दिलेलं आहे. सी मध्ये बघा कवी अधिक ईश्वर, ह्याचा वीचा काय होतो, इकडे ई कट करून तिथे दीर्घ वी होतो, कवी अधिक ईश्वरचा कवीश्वर होतो, तर हे देखील योग्य तुम्हाला दिलेलं आहे. पण बी मध्ये बघा फल अधिक आहार पाहिजे होतं, फला नाही, तर इथे फक्त ल पाहिजे होतं, तर इथे फला दिलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. फल अधिक आहार त्याचं फलाहार होतं, म्हणजे इथे ऑप्शन बी जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चुकीचं इथे आपल्याला काय दिलेलं आहे, अयोग्य जोडी दिलेली आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 बघा, फूल या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणता. बघा एक असेल तर फूल म्हणतो, अनेक असेल तर काय म्हणतो, फुले म्हणतो, तर फुले हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 बघा, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही, म्हणजे पुरुषवाचक नाही असं आपल्याला विचारले, पुल्लिंगी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा तो अंक पुल्लिंगी आहे, तो ग्रंथ पुल्लिंगी, तो पुरस्कार पुल्लिंगी, पण इथे तर पाहिलं
तलवारला काय म्हणतो, ती तलवार म्हणतो. म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे पुरुषवाचक पुल्लिंगी असलेला शब्द कोणता आहे, तलवार. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40 बघा. पर अधिक उपकार या शब्दाचा संधीतून तयार होणारे जोड शब्द ओळखा. तर पर अधिक उपकारचं काय होतं, परोपकार असं होतं. काय होतं, परोपकार, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे बघा. पर अ अधिक उ याचा मिळून काय होतो, ओ होतो, परोपकार. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बघा 4 शब्द दिलेत, त्या आपल्याला त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर प्रसिद्ध पाहिजे होतं, तर हा अशुद्ध शब्द आहे. त्याप्रमाणे प्राध्यापक नसतं, प्राध्यापक असतं, हा देखील अशुद्ध आहे. त्याप्रमाणे अनुस्वारचं स ला व जोडलेलं असतं, हा देखील अशुद्ध आहे. पण संस्कारमध्ये तुम्ही जर पाहिलं स ला क हे ते बरोबर जोडलेलं आहे संस्कार, म्हणजे ऑप्शन बी हा शुद्ध शब्द असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42 बघा. तर काय दिलेलं आहे आपल्याला, आनंदोद्रेक. बघा आनंदोद्रेक ह्या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. बघा आनंदोद्रेक हा शब्द कशापासून बनतो, तर आनंद आणि उद्रेक, आनंद अधिक उद्रेक, अ आणि उ यांचा काय होतो, ओ होतो, आनंदोद्रेक. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. आनंद अधिक उद्रेकचा काय होतो, आनंदोद्रेक. म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43 बघा. खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही. तर बघा गुणवाचक विशेषण हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वाईट काय आहे बघा, एखाद्या व्यक्तीचं गुण म्हणतो, तो व्यक्ती वाईट आहे म्हणजे गुण आहे. त्याप्रमाणे पांढरा हा देखील एखाद्या वस्तूचा म्हणजे कलर असेल किंवा काय असेल एखाद्या, तर त्याला आपण हे गुण म्हणून वापरतो, पांढरा. त्याप्रमाणे लहान, हे गुणवाचक विशेषण आहेत. पण मन हे कोणतं गुणवाचक विशेषण नाही, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44 बघा. सुंदर शब्दामध्ये कोणते विशेषण आहे. तर बघा सुंदर व्यक्ती एखाद्याला म्हणतो, तर त्या व्यक्ती कसा त्याचा गुण आहे म्हणतो, ती व्यक्ती सुंदर आहे म्हणतो आपण. म्हणजे काय, तर त्याच्या अंगातील गुण असतो तो. सुंदर हा शब्द काय, गुणवाचक विशेषण आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45 बघा. कागद या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते. तर बघा 4 पर्याय दिलेत, कागदे, कागद्या, कागदा आणि कागद. एक जरी असेल तर त्याला आपण कागदच म्हणतो, आणि अनेक जर पडले असेल तर त्याला आपण कागदच म्हणतो. म्हणजे कागदचं अनेक वचन देखील काय असतं, कागदच असतं, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 पहा. तर काय दिलेलं आहे, मूल अभ्यास करीत असेल, सदर वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे. तर बघा मूल अभ्यास करीत असेल म्हणजे कोणत्या काळाचं आहे आपल्याला विचारलं आहे. तर आता असेल जर म्हणलं तर आपण काय म्हणतो, हे भविष्यकाळातलं आहे. पण भविष्यकाळातला कोणता काळ, भविष्यामध्ये त्याची क्रिया जी आहे तर ते अपूर्ण दाखवली आहे. म्हणजे मूल अभ्यास करीत असेल म्हणजे ती सध्या करत आहे, म्हणजे अपूर्ण क्रिया दाखवलेली आहे. म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं हे उदाहरण आहे, मूल अभ्यास करीत असेल. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47 बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे काय आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. जेव्हा अशा त्रिकालाबाधित सत्य घटना असतात तर त्या कशा असतात, तर त्या सर्व वर्तमान काळामध्ये आपण घेतो. तर बघा त्रिकालाबाधित सत्य ज्या घटना आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे काय बदलणार आहे का नाही, तर ते वर्तमान काळाचं उदाहरण असतं. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48 पहा. चुकीचा पर्याय ओळखा. तर बघा 4 आपल्याला इथे जोड्या दिलेल्या आहेत म्हणजे समानार्थी शब्दांच्या. तर त्यापैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा आकाशाला आपण काय म्हणतो, नभ म्हणतो. तर बरोबर आहे, ही योग्य जोडी आहे. त्याप्रमाणे अंधार, तम, निशा बरोबर आहे, अंधारचे समानार्थी शब्द आहे. आनंद, हर्ष, उल्हास हे देखील समानार्थी शब्द आहेत. आग्रह, गरज, बघा आग्रह, गरज हे काय समानार्थी नाही, मग हे चुकीच दिलेलं आहे. तुम्हाला चुकीचा पर्याय ओळखायचा होता, तर तो असणार आहे पर्याय क्रमांक डी, आग्रह, गरज. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49 बघा. खालीलपैकी
तद्भव शब्द कोणता? तर शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आलेला आहे बघा. तर तद्भव शब्द म्हणजे काय असतात हे अगोदर तुम्ही बघा. तद्भव शब्द म्हणजे काय? जे शब्द संस्कृतमध्ये मराठीत येताना त्यांच्यामध्ये त्यांच्या रूपात थोडा बदल झालेला असतो, तर त्याला आपण काय म्हणतो? तर तद्भव शब्द म्हणतो. जसे की तुम्ही जर पाहिलं, भ्राता हा शब्द संस्कृत आहे, तर त्याचा भाऊ हा मराठीत शब्द आलेला आहे. त्याप्रमाणे हस्त हा शब्द कसा आहे? हा संस्कृत आहे, पण मराठीत येताना हात म्हणतो, तर तो तद्भव झाला. तर असे शब्द आपल्याला ओळखायचे. तर जल, अग्नी, नदी आणि चौकीदार. तर इथे जर पाहिलं तर जल हा तत्सम शब्द आहे, अग्नी तत्सम आहे, नदी हा देखील तत्सम शब्द आहे. म्हणजे जलचं पाणी होतं, अग्नीचं आग होतं. त्याप्रमाणे नदी हा देखील तत्सम शब्द म्हणूनच वापरला जातो. आणि चौकीदार हा परभाषीय शब्द आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर चारे जे आहे तर ते तद्भव शब्द नाहीत बघा. म्हणजे हा थोडा प्रश्न फसलेला होता त्यांचा, त्यामुळे रद्द झाला असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 50 बघूयात. बघा, वरील ह्या चारी पर्यायामध्ये एकही तद्भव शब्द नाही आहे. कोणता आहे असं विचारलेलं त्यांनी, किंवा कदाचित त्यांना नाही असं विचारायचं असेल, मी काय तर एडिटिंग प्रॉब्लेम असेल त्यांचा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 बघा. मी परवा परीक्षेला जाईन, सदर वाक्याचा अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, आपल्याला वाक्य दिलेलं आहे, मी परवा परीक्षेला जाईन. तर याचा आपल्याला कोणतं अव्यय आहे ते ओळखायचं आहे. तर बघा, इथे जर तुम्ही पाहिलं, परवा म्हणजे काय? इथे काळाचा उल्लेख केलेला आहे, काल. म्हणजे हे कसं आहे? कालदर्शक अव्यय आहे बघा. मी परवा परीक्षेला जाईन हे कालदर्शक जे आहे तर ते क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फक्त तुम्हाला अव्यय कोणता आहे ओळखायचं होतं. तर परवा, काल, उद्या हे जे शब्द आहेत तर ते कालदर्शकमध्ये मोडतात. आजकाल हा देखील शब्द असतो. गतिदर्शक म्हणजे त्यामुळे गतिदर्शक शब्द दर्शवले असतात, म्हणजे वेगाने किंवा थोड्या वेळाने असं आपण, म्हणजे गतिदर्शक शब्द असतील तर ते गतिविषयक असतं क्रियाविशेषण. आवृत्ती म्हणजे सारखे सारखे ते शब्द येत असतील. तर सातत्य म्हणजे नित्य, सदा, सर्वदा असे शब्द असतील तर ते सातत्यदर्शक असतात. पण परवा हे जे आहे तर ते कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 91 बघा. जर PRISON प्रिझन बरोबर 91 आणि APPLE ॲपल बरोबर 50, तर CROSS क्रॉससाठी काय येणार आहे? तर बघा, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा, हे P असतं 16 नंबरला, म्हणजे अल्फाबेटिकल प्रमाणे जर आपण मोजलं तर P असतं 16 नंबरला, R असतं 18 नंबरला, त्यानंतर I असतं 9 नंबरला, तसेच S किती नंबरला असतं? तर S असतं 19. त्यानंतर O जर पाहिलं तर O असतं 15 नंबरला आणि N असतं 14 नंबरला. म्हणजे ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते 91. म्हणजे दिलेल्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. त्याप्रमाणे ॲपलचं बघा, ॲपल A 1 नंबर, P आत्ताच पाहिलं आपण तर असतं 16 नंबरला. म्हणजे डबल P आहे म्हणजे 16 परत अधिक 16. त्याप्रमाणे L जर पाहिलं तर ते L 12 क्रमांकाला असतं आणि ई असतं 5. या सर्वांची जर बेरीज केली, 16 आणि 1 17, 17 आणि 16 किती येतात? 33. 33 आणि 12 45 आणि 5 हे 50. यांची बेरीज 50 येते. तर त्याप्रमाणे क्रॉसची बघा, क्रॉस C किती नंबरला आहे? ABC म्हणजे C 3 नंबरला. R किती नंबरला आहे? R आहे 18 नंबरला. त्याप्रमाणे O आहे 15 नंबरला आणि S आत्ताच आपण पाहिलं 19 नंबरला आहे. म्हणजे 19 आणि 19 हे किती झाले? 38 झाले. डबल S आहे त्यामुळे. 18 आणि 3 हे 21, 21 आणि 15 36, 36 आणि 38 आहे 74. तर हे 74 हे C मध्ये दिलेलं आहे. म्हणजे क्रॉससाठी काय येणार आहे? 74, जे की पर्याय क्रमांक C मध्ये दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52 बघा. तर काय दिलेलं आहे? एका गोलाकार टेबलवर 5 लोक बसलेले आहेत. तर बघा, याप्रमाणे आता हा गोलाकार टेबल आहे असं आपण समजूया. या भोवती 5 लोक बसलेले आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. बघा, कोण आहेत व्यक्ती? मोहन, सोहन, असलम, किशोर आणि रमेश. बघा, मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे. तर समजा इथे जर मोहन यम आपण मानला तर त्याच्या डाव्या बाजूला ही एक व्यक्ती सोडून इथे किशोर बसलेला आहे. म्हणजे किशोर ह्या ठिकाणी बसलेला आहे, मोहन या ठिकाणी आहे. आणि उजव्या बाजूला लगेच रमेश आहे. म्हणजे मोहनच्या उजव्या बाजूला इथे लगेच कोण आहे? रमेश आहे. सोहन रमेशच्या बाजूला नाही, म्हणजे रमेशच्या बाजूला आता इथे एकच जागा शिल्लक आहे. म्हणजे इथे तर कोण नसणार आहे? सोहन नसणार आहे. म्हणजे सोहन इथे असणार आहे. मग आता इथे राहायला कोण? असलम. म्हणजे असलम ह्या रमेशच्या बाजूला असेल.
बघा किशोर, असलम, रमेश, मोहन आणि सोहन अशी आपली क्रम आला. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसलेलं आहे. बघा रमेश इथं आहे, किशोर इथं आहे, दोघांच्या मध्ये कोण आहे, असलम आहे. तर आपल्याला तेच विचारले, रमेश आणि किशोर या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे, तर तो बसलेला आहे असलम. तर हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न क्रमांक 53 पहा. 1, 5, 25 हा एक गट आहे, पुढे आहे 3, 15, 75 आणि पुढे आहे 7, 35 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर बघा इथे काय केलं आहे, 1 गुणुले 5 केलं आहे, परत 5 गुणुले 5 केले आणि पुढे 25 लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे बघा इथे 3 गुणुले 5 केले, 3 गुणुले 5 केल्यावर किती येतं, 15 येतं, परत 15 गुणुले 5 केले, परत 15 5 75 येतं. तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे काय करायचं, 7, 35 मी 7 गुणुले 5 केलं 35 आलं, 35 गुणुले परत 5 करावं लागेल, 35 गुणुले 5 केलं तर 35 5 175 येतं. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह या जागी काय येणार आहे, 175. तर बघा 175 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54 पहा. तर आता इथे एक आपल्याला त्रिकोण दिलेला आहे बघा. तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, म्हणजे हे त्रिकोणामध्ये छोटे छोटे त्रिकोण आहेत, एकूण किती त्रिकोण आहेत हे शोधायचे आहेत. तर बघा हा संपूर्ण मोठा जो आहे हा मोठा एक पूर्ण त्रिकोण होईल. त्यानंतर हे जर पाहिलं 1 2 3 हे कोपऱ्याचे 3, म्हणजे हे 1 अधिक हे 3 अधिक हे बघा मधले 1 2 3 4, परत हा अर्धा केल्यामुळे इकडचे 2 आणि हा अर्धा केल्यामुळे इकडचे 2, हे किती झाले, हे 4 झाले. त्याप्रमाणे ते 4 आणि प्लस हे छोटे 4, म्हणजे हे एकूण 4 आणि 4 8 झाले. आणि असा एक त्रिकोण आहे बघा, हा एक मोठा आणि इकडे असा एक आहे हा, म्हणजे हे 2 झाले. आणि टोटल जर यांची बेरीज केली बघा, 3 आणि 1 4, हे 4 आणि 4 8, 8 आणि 4 12 आणि 2 हे किती झाले, 14. म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत ह्या आकृतीमध्ये, तर एकूण 14 त्रिकोण आहेत. तर 14 हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55 बघा. जर एअरपोर्ट AIRPORTला DLUSRUW म्हणाल तर त्याचप्रमाणे हॉर्ससाठी काय म्हणाल. तर बघा ए नंतर बी आणि सी हे 2 कट केलेत आणि पुढचा डी घेतलेला आहे. त्यानंतर आय नंतर जे आणि के कट केलेत आणि पुढचा यल घेतलेला आहे. त्याप्रमाणे आर नंतर ST कट करून यू घेतलेला आहे. म्हणजे असा क्रम चालू आहे. शेवटी बघा टी नंतर UV कट करून इथे डब्ल्यू घेतलेला आहे. म्हणजे मधले 2 अक्षर सोडून पुढचं अक्षर घ्यायचं आहे. तर आपल्याला कशासाठी, हॉर्ससाठी पाहिजे. बघा एच नंतर असतं काय, HIJ कट करून पुढे काय येणार आहे, के येणार आहे. मी सुरुवात के ने होणार आहे. त्यानंतर ओ नंतर PQ कट करून पुढे आर येणार आहे, नंतर आर येईल. त्यानंतर बघा आर नंतर ST हे 2 कट करून यू येईल. त्यानंतर यस नंतर TU कट करून फी येणार आहे. ई नंतर FG कट करून एच येईल. म्हणजे KRUVH हे येणार आहे. तर KRUVH हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 बघा, इथेच दिलेला आहे. तर आता इथे काय दिलं आहे, जर 5-30 बरोबर 15-10 तर 1-1 बरोबर किती. तर बघा इथे 5 गुणवले म्हणजे काय केले ह्याने, 5 गुणवले 30 केलं तर किती येतं, 30 150 येतं बघा. तर 150 बरोबर ह्या 15 गुणवले 10 ह्यांचा देखील गुणाकार केला तर तो देखील 150 येतो. म्हणजे हॅशच्या जागी काय दिले त्यांनी, गुणाकार हे चिन्ह घेतलेलं आहे. त्याप्रमाणे 1 गुणवले 1 किती येणार, तर बघा 1 गुणवले 1 काय येतं, 1च येतं. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, कारण हॅश म्हणजे गुणाकार आहे. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल 1-1, म्हणजेच बरोबर काय येणार आहे, 1 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57 बघा. तर रांगेवरती आधारित प्रश्न आहे, क्रम लावायचा आपल्याला. बघा रांगेत गणेश मध्यभागी आहे. बघा समजा इथे गणेश आहे, तो मध्यभागी आहे गणेश. गणेशचा क्रमांक 5 असेल तर एकूण किती व्यक्ती आहेत. बघा त्याचा जर 5वा क्रमांक असेल आणि मध्यभागी आहे, म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला 4 व्यक्ती आणि उजव्या बाजूला 4 व्यक्ती, हे 4 आणि 4 8 आणि गणेश 1 किती असणार आहेत त्या रांगेमध्ये, एकूण 9 व्यक्ती असतील. तर 9 हा पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 पहा. जर कोलार खदान डायमंड, म्हणजे कोलार खदान जे आहे बेंगलोर, तुम्हाला माहिती आहे KGF पिक्चर पाहिला असेल, तर त्यामध्ये डायमंड म्हणजे हिरे मिळतात. तसेच काझीरंगा हे काय राष्ट्रीय उद्यान आहे.
तर त्याच्यामध्ये काय सापडतात तर जास्त गेंड्यासाठी हे प्रसिद्ध आहे बघा काझीरंगा. म्हणजे जसे कोलार खदानला डायमंड सापडतात तसे काझीरंगामध्ये या अभयारण्यामध्ये गेंड्याच्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून गेंडा यासाठी येणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 बघा. जर 11, 33, 55, 77, 110 आणि 122 या गटात न बसणारी संख्या कोणती? तर बघा इथे जर तुम्ही पाहिला 11चा पाडा बघा 11 त्रिक 33 असतं, 11 या पाड्यात 11 पाची 55 असतं, 11 सत्त 77 असतं. त्यानंतर जर पाहिलं 11 10 110 असतं, पण 122 आहे का नाही? कारण 121 आहे बघा 11चा वर्ग 121 आहे, पण 122 11 या पाड्यात आहे का नाही? मग गटात न बसणारी संख्या कोणती असणार आहे? 122. तर 122 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 पहा बघा. जर CDE साठी त्यांनी काय दिलेलं आहे 20, 21, 22, तर ABF साठी काय येईल? तर बघा CDE यांचा जर तुम्ही म्हणजे उलटा जर क्रमांक लावला ABCDE तर बघा ABC साठी काय घेतले त्यांनी 3 नंबरला असतं 20, त्यानंतर D साठी 21 घेतले आणि E साठी 22 घेतलेलं आहे. मग ह्याच्या अगोदर जर पाहिलं AB साठी काय असणार आहे 19, B साठी असेल आणि 18 A साठी असणार आहे. म्हणजे 18, 19, 20, 21, 22 असा क्रम आहे. तर आता ABF साठीच काढायचा आहे. A ला किती आहे बघा 18, B ला येणार 19 आणि CDE साठी किती आहे 22 आहे. पुढचं काय असतं F साठी काय असणार आहे 23 असणार आहे. म्हणजे 18, 19, 23 हे ABF साठी येतील. बघा 18, 19, 23 हे पर्याय क्रमांक C मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61 पहा. तर कमल, रमेश, मोहन आणि सोहन भाऊ आहेत. कमल सोडून सर्व सज्ञान आहेत. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. मोहन सोहनपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण आहे? तर बघा कमल, रमेश, मोहन आणि सोहन हे चौघेजण भाऊ आहेत. कमल सोडून सर्व सज्ञान आहेत म्हणजे सर्व सज्ञान आहेत. म्हणजे कमल हा काय असणार आहे सर्वात लहान असणार आहे. कोण? कमल हा सर्वात लहान असेल कारण तो सज्ञान आहे. म्हणजे तो कमल सोडून सर्व सज्ञान आहेत. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. म्हणजे मोहनला म लिहूया. तो कोणापेक्षा मोठा आहे रमेशपेक्षा म्हणजे ते रमेश येईल. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. मोहन सोहनपेक्षा लहान आहे. म्हणजे सोहन इथे 1 नंबरला येणार आहे. म्हणजे सर्वात मोठा आला सोहन, त्यानंतर मोहन, त्यानंतर रमेश आणि त्या शेवटी कोण आहे कमल. म्हणजे आपल्याला काय विचारले सर्वात मोठे कोण आहे? तर सर्वात मोठा कोण आहे सोहन. तर सोहन हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे बघा. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62 बघा. खाली दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत अक्षरगट ओळखा. म्हणजे इथे 4 तुम्हाला अक्षरगट दिलेले आहेत बघा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ADGJ बघा, A नंतर BC कट करून पुढे D घेतलेला आहे. D नंतर EF कट करून पुढे G घेतलेला आहे. G नंतर HI कट करून पुढे J घेतलेला आहे. म्हणजे मधले 2 अक्षरे कट करून घेतलेत. त्याप्रमाणे F नंतर GH कट करून I घेतलेला आहे. I नंतर JK कट करून L घेतलेला आहे. L नंतर MN कट करून O घेतलेला आहे. म्हणजे हे दोघे एकाच गटात आले बघा. तिसरा पर्याय E नंतर FG कट करून बघा. आता F एकच पर्याय इथे कट केलेला आहे शब्द म्हणजे हेच अक्षरगट वेगळा असणार आहे. आता इथे KNOT K नंतर KLM कट करून पुढचा N घेतलेला आहे. OP कट करून Q घेतलेला आहे. RS कट करून T म्हणजे हे KNOT ADGJ आणि FILO एका गटात येतात. पण इथे जर तुम्ही पाहिलं E नंतर FG कट करून पुढे H पाहिजे होतं पण त्यांनी एकच अक्षर कट केलेलं आहे म्हणून हा गट थोडा वेगळा आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तर बघा विसंगत पर्याय ओळखायचा आहे. तूर, ज्वारी, गहू आणि बाजरी. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर तूर हे काय आहे कडधान्य आहे बघा. तूर हे कडधान्य आहेत. बाकी नुसती अन्नधान्य आहेत ज्वारी, गहू, बाजरी. पण कडधान्य हे तूर आहे म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे गटात न बसणारा शब्द असेल तूर. पुढील प्रश्न पाहूयात. असाच प्रश्न आहे बघा. विसंगत पर्याय ओळखायचा आहे इथे देखील. तर दगड, आंबा, कागद आणि मळा. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं दगड, आंबा आणि मळा हे कसे आहेत तर हे निसर्गनिर्मित घटक आहेत बघा. दगड, आंबा, मळा. पण कागद जो आहे तर तो मानवाने बनवलेला आहे, मानव निर्मित आहे.
कृत्रिम आहे तो, म्हणून ऑप्शन सी हा विसंगत पर्याय असणार. आता दिलेल्या 4 पर्यायापैकी पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65 बघा. आता इथे विसंगत जोडी ओळखायची आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, इंदोर मध्य प्रदेश, कानपूर उत्तर प्रदेश, चेन्नई तमिळनाडू आणि अहमदाबाद गुजरात. आता या प्रश्नामध्ये मुले थोडी कन्फ्यूज असतील. बघा मध्य प्रदेशामधलं एक शहर इंदोर आहे, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशमधलं एक शहर कानपूर आहे, त्याप्रमाणे गुजरातमधलं एक शहर अहमदाबाद आहे. पण तमिळनाडू हे मधील एक चेन्नई शहर आहे, पण चेन्नई ही काय एक राजधानी आहे. बघा बाकीची फक्त शहरे दिलेली आहेत, राज्य आणि त्यातली महत्त्वाची शहरे. पण चेन्नई ही कशी आहे, तमिळनाडू राज्याची राजधानी आहे, बाकीच्या राजधान्या नाहीत. म्हणून 4 पर्यायापैकी तुम्ही जर पाहिलं तर हे चेन्नई तमिळनाडू हे विसंगत थोडं आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 बघा. कापूस, कपडा तर लोखंड काय. बघा कापसापासून आपण कपडे तयार करतो, लोखंडापासून काय तयार करतो तर आपण आगगाडी, लोहे की सडक तुम्ही म्हणता, म्हणजे रेल्वे गाडी, आगगाडी. लोखंडापासून तुम्ही जर पाहिलं रेल्वे सगळी लोखंडाची, रेल्वे रोडसुद्धा लोखंडात असतो. म्हणजे कापूसापासून कपडा होत असेल, लोखंडापासून आगगाडी तयार होते. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67 बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये व्हेहिकल, बघा व्हेहिकलला UWFGHIH JBDKMDF असे म्हणतात, म्हणजे व्हेहिकलला असे म्हणतात. तर प्रिझनसाठी काय म्हणाल. तर बघा ह्याने इथे काय केले, आता फी हा पहिला शब्द बघा. आता फीच्या अगोदर काय असतं, STU यू असतं, UV आणि नंतर काय असतं W, म्हणजे U आणि W इथे सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं तर UW दिसत आहेत, म्हणजे फीच्या अगोदरचा आणि मागचा शब्द घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे इथे ई. बघा ईच्या जर तुम्ही मागे पाहिलं तर इकडे डी असतो आणि इकडे एफ असतो, म्हणजे पुढे बघा DF आहे का तर आहे. म्हणजे याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर ह्या शब्दासाठी म्हणजे मागचा आणि पुढचं, ह्या शब्दाच्या मागचा आणि पुढचा शब्द घेऊन हा शब्द तयार केलेला आहे. त्यासाठी प्रिझनसाठी काय येईल बघा, हे P आहे, R आहे, I. आता 3 शब्दासाठी तर आपण बघूया. पीच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला काय असतं बघा, OPQ. तर इथे O असणार आहे आणि इथे Q असणार आहे, म्हणजे सुरुवात OQ ने होणार आहे. त्यानंतर बघा R STU, बघा RST असतं, Rच्या अगोदर काय असतं QRS, म्हणजे Q आणि S, म्हणजे OQQS. त्याप्रमाणे बघा इथे I आहे. आता आयच्या अगोदर आणि नंतर काय असतं HIJ, म्हणजे इथे H असतं आणि इथे J असतं. म्हणजे आता बघा सुरुवातीचे शब्द 6 कोणते अक्षर असतील बघा, OQ QS आणि HJ, म्हणजे OQQSHJ, OQQSHJ. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं सगळीकडे Qने सुरुवात आहे, Q म्हणजे सरळच इथे हे 3 पर्याय कट होतात. बघा OQQSHJ बी मध्ये तुम्हाला योग्य दिलेलं आहे, पूर्ण बघायची देखील गरज नाही, पहिल्या अक्षरावर देखील तुम्ही हे काढू शकता. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 बघा. तर आता इथे एक अंक मालिका दिली आहे बघा. अंक काय दिलेले आहेत 10, 11, 15, 24, 40. तर पुढे प्रश्नचिन्ह या जागी काय येईल हे विचारलेलं आहे. तर बघा 10 आणि 11 यामध्ये 1चा फरक आहे, 11 आणि 15 यामध्ये 4चा फरक आहे, 15 आणि 24 मध्ये 9चा फरक आहे, 24 आणि 40 मध्ये 16चा फरक आहे. म्हणजे 1, 4, 9, 16 हे काय आहेत वर्ग आहेत. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, पुढे 5चा वर्ग 25 येणार आहे. म्हणजे पुढचा डिफरन्स 25चा असणार आहे. मग 40 अधिक बघा 25 करा, 40 आणि 25 किती येतं 60 येतं, म्हणजे 65 येतं. 40 आणि 25 म्हणजे इथे काय येणार आहे 40 नंतर पुढे काय येईल 65. तर 65 हे पर्याय क्रमांक ए मध्येच दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 बघा. पुढील वर्णमालिका पूर्ण करा. तर बघा वर्णमालिका काय आहे ABDG आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर बघा इथे काय केलेलं आहे A आणि B फरक कितीचा आहे 0चा, B आणि D CD इथे 2चा फरक आहे, D नंतर G FG EFG इथे 2चा फरक आहे. पण सॉरी थोडं इथे बघा BCD म्हणजे इथे 1चा फरक आहे, म्हणजे 0चा फरक परत 1चा फरक, तर D नंतर EF 2चा फरक, आता पुढे 3चा फरक पाहिजे, G नंतर HIJ. आता हे 3 कट करून पुढे काय यायला पाहिजे K यायला पाहिजे. म्हणजे प्रश्नचिन्ह जाईल काय येईल K येईल. तर K हे तुम्हाला पर्याय क्रमांक D मध्ये दिसत आहे बघा, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 0 1 2 3 असे अक्षर कट करत पुढे मालिका सुरू आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 बघा.
एका गोलाकार टेबलवर एक्स संख्या बरोबर लोक बसलेले आहेत. म्हणजे एक्स संख्या एवढे लोक बसलेले आहेत. सर्व लोक एक दुसऱ्याचे समान अंतरावर बसलेले आहेत. आकाशच्या समोरासमोर रमेश बसलेला आहे. एक्सची संख्या सम असेल की विषम. बघा समोरासमोर लोक बसलेले आहेत. आता हे काय एक गोलाकार आहे बघा. समोरासमोर 1 2 3 4 किंवा 5 6 समोरासमोर असतील तर काय असणार आहे, ही विषम संख्या कोणते असणार आहे, समसंख्याच असणार आहे एक्स ही. कारण किती बी घ्या समोरासमोर म्हणजे दोघाची एक जोडी होणार. म्हणजे 2 2 ही काय समसंख्या असते 2 2च्या फरकाने. म्हणजे ही काय असणार आहे तर बघा एक्स ही संख्या कशी असेल, समसंख्या असेल. कारण दोन समसंख्याची बेरीज ही समसंख्याच असते. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 बघा. महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो. म्हणजे तुम्हाला आता महाराष्ट्र दिन विचारलेला आहे. तर बघा महत्त्वाचे दिन तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर महाराष्ट्र दिन आपला आपण कधी साजरा करतो, 1 मे 1960ला स्थापना झाली म्हणून आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. आणि त्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील असतो 1 मेला बघा. तर महाराष्ट्र दिन जो आहे तर तो 1 मेला असतो. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबरला काय असतं आता हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 बघा. SB बरोबर CC4, 5C बरोबर ECF आणि ACF बरोबर 2:1 तर B/E बरोबर किती असेल. तर बघा जे काही दिले त्याच्यावरून आपण पाहूयात की 20Eला काय येईल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे बघा दिलेल्या गुणोत्तरानुसार आपल्याला A/B बरोबर C/4 दिले. यावरून जर A ची किंमत काढली तर A बरोबर हे B गुणिले C भागिले 4 येईल. त्याप्रमाणे 5/C बरोबर E/F दिलेलं आहे. मग F बरोबर काय येणार आहे, C गुणिले E भागिले 5 आणि A/F बरोबर 2/1 दिले. मग A बरोबर काय येणार आहे, F इकडे गुणाकारात जाईल म्हणजे 2F भागिले 1 म्हणजे 2F. A बरोबर 2F झालं. तर आता ह्याला समीकरण हे 3 देऊ, त्यानंतर ह्याला 4 देऊ आणि ह्याला 1 नंबर समीकरण देऊ. हे 2 नंबरचं आणि हे 3 नंबरचं. बघा 3 नंबरचं A बरोबर 2F, 1 नंबरचं A बरोबर B गुणिले C भागिले 4 आणि F बरोबर C गुणिले E भागिले 5. तर आता ह्या A आणि Fच्या किमती हे समीकरण A बरोबर 2F आहे त्याच्यामध्ये आपण ठेवून बघूयात बघा काय येते. तर आता A आणि Fच्या किमती समीकरण 3 मध्ये ठेवू. तर बघा A म्हणजेच काय, B गुणिले C भागिले 4 बरोबर 2F म्हणजे 2 गुणिले Fची किंमत आत्ताच आपण वर पाहिली C गुणिले E भागिले 5 आहे. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर B/4 बरोबर हे Cला C इथे कट झालं. B/4 बरोबर 2/5 E राहिलं. दोन्ही बाजूंनी जर C रद्द आपण केलेलं आहे इथे. तर आता काय येणार आहे मग इथे कसं गुणाकार केला तर 5B बरोबर 4 2 8E, 5E बरोबर 8E आलं. मग आपलं काय विचारलं B/E, Bला इकडे आणा. मग B/E बरोबर काय होणार आहे, 5 तिकडे भागाकार जाईल 8/5 म्हणजे B/E बरोबर काय येईल 8/5. तर आपल्याला काय विचारलेलं B/E किती येईल तर ते येत आहे 8/5. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा 8/5 किंवा 8/5 हे पर्याय क्रमांक B मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73 बघा. ChatGPT काय आहे. तर आता ChatGPT सर्वांना तुम्हाला माहिती आहे एक आर्टिफिशियल AIचं टूल आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट आहे तो ChatGPT. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 बघा. एका वस्तूच्या किमतीमध्ये पहिले 30% घट केली आणि त्याच्या नवीन किमतीवर परत 10% नंतर वाढ केली. तर सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा वाढ झाली. तर बघा एक वस्तू समजा आपण 100 रुपयाला होती, काय केलं त्यामध्ये 30% वाढ केली म्हणजे ती किती झाली, वस्तूची किंमत 130 रुपये झाली. पहिल्या किमतीमध्ये 30% घट केली म्हणजे 30ने कमी केले. मी 100 होती झाली किती ती 70 रुपये झाली, 30% घट केली. आणि त्या नवीन किमतीवर 10% वाढ केली. आता 70च्या 10% किती असतं 7 म्हणजे +7 किती झालं हे 77 झालं. तर सुरुवातीला जी किंमत होती 100 तर आता किती आहे 77 म्हणजे फरक कितीचा राहिला 23%चा. म्हणजे 23% हे काय झालं तुम्हाला वाढले का नाही कमी झालेत. तर 23% तुम्हाला यामध्ये म्हणजे घट दिसणार आहे. 23% घट हे B या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा अगोदर घट होते म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो -x परत वाढ होते -x अधिक y वजा xy भागिले 100 हे या सूत्राने देखील तुम्ही काढू शकता. xच्या ठिकाणी काय ठेवणार तुम्ही 30 कारण घट होते म्हणून, yच्या ठिकाणी वाढ होते म्हणून 10 म्हणजे -30 अधिक 10 हे किती झालं -20
आणि वजा XY 30 10 300 भागिले हे 100 आलं 3, म्हणजे वजा 20 वजा 3 किती आलं वजा 23. म्हणजे असं जर काढा किंवा तसं देखील तुम्ही काढू शकता, पण काय होणार आहे 23% घट होणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 बघा. वेळ घड्याळ म्हणजे घड्याळ काय करतं वेळ दाखवतं, तर दिशा दाखवण्यासाठी आपण काय वापरतो होका यंत्र वापरतो. म्हणजे होका यंत्र हे दिशा दाखवतं, तसं घड्याळ वेळ दाखवतं. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 76 बघा. नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही. तर बघा नक्षल प्रभावित जिल्हा नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर आता नक्षल प्रभावित जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. तर गडचिरोली तर फिक्स आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्याप्रमाणे गोंदिया देखील आहे आणि भंडारा. मग हे पूर्वेकडचे आपल्या महाराष्ट्राचे काही जिल्हे जे आहेत तर ते नक्षल प्रभावित जिल्ह्याच्या यादीमध्ये येतात. पण त्यातला जर हिंगोली जर पाहिला तर हा मध्ये आहे, एकदम पूर्वेला नाही. तर हा हिंगोली जो जिल्हा आहे तर तो नक्षल प्रभावित जिल्हा नाही. बाकीचे जे 3 आहेत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अजून कोणता आहे चंद्रपूर, तर हे जे आहेत तर ते नक्षल प्रभावित आहेत, पण हिंगोली नाही. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77 पहा. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात. म्हणजे कोणतं तंत्रज्ञानाचा वापर केला असतो समुद्राची खोली मोजण्याकरता. तर बघा त्याला आपण साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम म्हणजे सोनार असे म्हणतो. इंग्लिशमध्ये सोनार SONAR साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम त्याला म्हटले जाते. तर ह्या सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राची खोली मोजली जाते. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78 बघा. खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही. तर ऑलिम्पिक पदक कोणी जिंकलं नाही अशा खेळाडूचं नाव आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर बघा कोणी कोणी जिंकलेलं आहे. अभिनव बिंद्राने जिंकलेलं आहे सुवर्ण मेडल. त्याप्रमाणे लिएंडर पेस याने देखील ऑलिम्पिक पदक मिळवलेलं आहे. कर्णम मल्लेश्वरी यांनी वेट लिफ्टिंगमध्ये मिळवलेलं आहे कांस्य पदक. पण मिल्खा सिंग यांनी जे आहे तर ते कॉमनवेल्थ गेममध्ये बघा मिळवलेलं आहे, पण ऑलिम्पिकमध्ये त्यांना पदक भेटलं नव्हतं. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मिल्खा सिंग, ज्यांना एकही ऑलिम्पिक पदक भेटलेलं नव्हतं, पण त्यांनी जे आहे तर ते आपल्या एशियन गेम्स असतील तसेच ज्या काही राष्ट्रकुल स्पर्धा होत्या त्यामध्ये त्यांनी पदके मिळवलेली आहेत. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 79 पहा. खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता. तर आता 4 महासागर दिलेले आहेत. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर, पॅसिफिक महासागर त्याला आपण म्हणतो. तर प्रशांत महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे. तर हे मोठे महत्त्वाचे असे महासागर आहेत. जसं की आपला हिंदी महासागर आहे. पण आर्क्टिक महासागर जो आहे तर तो या सर्वांमध्ये जर पाहिलं तर सर्वात छोटा असा मानला जातो. कोणता आर्क्टिक महासागर. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80 बघा. खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे. तर बघा सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य विचारलेलं आहे. बघा दिलेल्या पर्यायापैकी जर पाहिलं तर महाराष्ट्र हे कर्नाटक, राजस्थान आणि तमिळनाडूपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे. 2011ची जनगणना तुम्हाला माहीत असेल तर महाराष्ट्र हे लोकसंख्येनुसार जवळपास 11 कोटी लोकसंख्या होती, ते दुसऱ्या क्रमांकाला होतं. आणि 1 नंबरला 19 कोटी लोकसंख्येसह उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकाला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. म्हणजे आता दिलेल्या पर्यायामध्ये उत्तर प्रदेश नाही पण महाराष्ट्र आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी असेल. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे महाराष्ट्र दिलेल्या पर्यायापैकी. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81 बघा. सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर म्हणजे हृदयाचे जे ठोके असतात तर ते दर मिनिटाला किती पडतात. म्हणजे हृदयाच्या ठोक्यांबद्दल आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. सर्वसामान्य परिस्थितीला म्हणजे नॉर्मल स्थितीला एकूण हृदयाचे 72 ठोके पडतात दर मिनिटाला. म्हणजे धडधड जी असते हृदयाची ठोके पडण्याची तर ती साधारणतः किती असते तर ती 72 असते. म्हणजेच ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नॉर्मल परिस्थितीत विचारलं आहे. जर तुम्ही धावून रनिंग करून वगैरे जर आला तर ते ठोके वाढतात, तुम्हाला माहितीच आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82 बघा. अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे. तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो. तर आता अटल सेतू हा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, मुंबईमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे. पण तो
कोणत्या 2 शहराशी जोडतो मुंबईला, हे असं विचारलेलं आहे. तर मुंबई या शहराला नवी मुंबई या शहराशी जोडण्यासाठी हा सेतू तयार केलेला आहे. कोणत्या शहराला? मुंबई शहराला नवी मुंबई हे शहर जोडण्यासाठी अटल सेतू जो आहे तर तो तयार केलेला आहे. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल, नवी मुंबई. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83 बघा. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण आहे? बघा, त्यावेळच्या 66व्या महाराष्ट्र केसरी होत्या. सध्याला जर तुम्ही पाहिलं तर बघा, ज्याचा अगोदर 65व्या महाराष्ट्र केसरीमध्ये पराभव झाला होता तोच कोण? सिकंदर शेख. तर या सिकंदर शेखने 2023-24ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे तर ती जिंकली होती, 66वी. पण सध्याची जर तुम्ही पाहिलं तर 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे पुण्यामध्ये. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये हर्षवर्धन सदगीर, तर आता इथे हर्षद दिले, तर हर्षवर्धन सदगीर जो आहे तर तो सलग दुसऱ्यांदा म्हणजे 67वा पण तोच होता आणि 68वा पण तोच झालेला आहे, जो की नाशिक या जिल्ह्याचा आहे हर्षवर्धन सदगीर. म्हणजे ह्याने 2 वेळेस मान मिळवलेला आहे महाराष्ट्र केसरी होण्याचा. कोण? हर्षवर्धन सदगीर. म्हणजेच आपल्याला विचारले 2023चा, तर त्यावेळेस सिकंदर शेख होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84 बघा. इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर बघा, महत्त्वाचे जे काही पुस्तकं असतात ज्याला पुरस्कार मोठे मोठे भेटलेले असतात तर ते पुस्तक कोणी लिहिले, कोणत्या विषयावर लिहिले हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर असाच एक प्रश्न आहे बघा. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक जे आहे तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे, इग्नायटेड माइंड्स. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रज्वलित मने मराठीमध्ये म्हणतो तर ते अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे, इग्नायटेड माइंड्स. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 बघा. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर बघा, तर हा तमिळनाडूमधील एक महत्त्वाचा जो महोत्सव आहे जल्लीकट्टू. बघा, ह्यामध्ये काय असतं, 2000 वर्षापूर्वीपासूनचा हा खेळ आहे, ज्यामध्ये एक मोठा रेडा किंवा सांड ज्याला म्हणतो तो त्याला सोडलं जातं आणि त्याला काबूमध्ये आणायचं असतं आणि त्यासाठी काही बक्षीस असतात. तर असा हा जल्लीकट्टू प्रकार आहे जो की तमिळनाडू या राज्याचा आहे. तर हा जानेवारी महिन्यास पोंगळ हा जो सण आहे तर त्या दरम्यान हा महोत्सव देखील असतो, जानेवारी महिन्यादरम्यान. म्हणजे ऑप्शन बी तमिळनाडू या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जल्लीकट्टू हा महोत्सव तमिळनाडू या राज्यात आयोजित केला जातो. आपल्या महाराष्ट्रात बेंदूर असतो तसा तिथे पोंगळ सण असतो तमिळनाडूमध्ये, त्याचाच एक भाग जल्लीकट्टू महोत्सव आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86 बघा. तर काय दिलेलं आहे, कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? आता बंगालचा उपसागर, आता हे जर तुम्ही जर पाहिलं आपला भारत देश आहे तर इकडे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि इकडे पश्चिमेला कोणता आहे? अरबी समुद्र आहे. तर ह्या बंगालच्या उपसागराला म्हणजे पूर्वेला जाऊन मिळत नाही अशी नदी कोणती आहे? तर बघा, गंगा नदी जी आहे तर ती बंगालच्या उपसागरात जाते, म्हणजे बांगलादेशमध्ये जाऊन तिकडे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते, गंगा नदी आहे. त्याप्रमाणे पाहिलं तर यमुना नदी गंगाचीच उपनदी आहे, ते देखील तिकडेच जाते. गोदावरी देखील पूर्ववाहिनी नदी आहे, पठारावरून वाहते महाराष्ट्राच्या, आणि पुढे जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. पण नर्मदा नदी जी आहे तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे, तर तिचा अमरकंटक मध्य प्रदेश येथे उगम होतो व ती महाराष्ट्राच्या उत्तरेहून म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातून थोडी 54 किलोमीटर गेलेली आहे. तिथून ती वाहत जाऊन पुढे गुजरातमध्ये जाऊन तर ती अरबी समुद्राला भेटते. म्हणजे इथे जर पाहिलं तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे जी की बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही, तर ती भेटते अरबी समुद्रात. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87 पहा. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? तर आता मॅप रिडिंग यासाठी तुमचं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, मॅप रिडिंग जर असेल तर असे तुम्ही प्रश्न सोडू शकता, किंवा आपल्या महाराष्ट्राचा देखील तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की समजा एखादा जिल्ह्याचं नाव देतात तर त्याला कोणत्या जिल्ह्याची बाउंड्री टच होत नाही, तर हे तुम्हाला राज्याचं देखील माहीत असणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या म्हणजे आपल्या भारत राज्यांचं देखील माहीत असणं गरजेचं आहे. इतर राज्यांच्या कोणत्या सीमा लागतात तर आता, किंवा इतर देशाला कोणत्या सीमा लागतात. बघा, नेपाळची हद्द लागत नाही अशा कोणत्या राज्य आहे ते? तर बघा, उत्तर प्रदेशला लागते, बिहारला लागते, त्याप्रमाणे उत्तराखंड या तिन्ही राज्यांना नेपाळची हद्द लागते. पण ओडिसा हे राज्य आहे तर याला नेपाळची हद्द जी आहे तर ती लागत नाही. कोणत्या? ओडिसा या राज्याला. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल ओडिसा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा.
नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? बघा, मूलभूत कर्तव्य हे जे आहेत तर ते 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली होती. 1976ला एकूण 10 मूलभूत कर्तव्य होती त्यावेळेस बघा. आणि 11वं जे आहे, सध्याला एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत ते 86वी घटनादुरुस्ती 2002ला झाली. तर या दुरुस्तीनुसार 11वे त्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्याला एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत, जी की भाग 51 यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. कशामध्ये? भाग 51 ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 पहा. डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगाचे उपचाराशी संबंधित आहे? म्हणजे डॉट्स हा जो कार्यक्रम राबवला जातो तर तो जर पाहिलं तुम्ही डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट जे असते तर डॉट्स हा कार्यक्रम जो आहे तो TBसाठी असतो. TB त्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो बघा. तर हा क्षयरोग आहे TB. तर या क्षयरोगासाठी डॉट्स ही केंद्र पुरस्कृत आहे, तर त्या उपचाराशी संबंधित आहे क्षयरोग. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90 पहा. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती ज्यांना आपण म्हणतो तर ते भारताचे उपराष्ट्रपती असतात. म्हणजे उपराष्ट्रपती जो कोण असतो तोच कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष किंवा ज्याला आपण सभापती म्हणतो. पण ह्याचा जो डेप्युटी स्पीकर असतो तर तो सदस्य तिथले निवडतात, पण त्यांचा जो सभापती आहे तो निवडण्याचा अधिकार त्यांना नसतो, कारण हे पदसिद्ध आहे. उपराष्ट्रपती त्याचे अध्यक्ष असतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पण लोकसभेचे जर तुम्ही पाहिलं तर सेपरेट अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होते पहा लोकसभेमध्ये, पण राज्यसभेमध्ये डायरेक्ट पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न क्रमांक 91 पहा. डार्क वेब हे काय आहे? तर आता डार्क वेब हे काय आहे? आता 4 पर्याय दिलेत. बहुचर्चित सिनेमा, डार्क समूह, काळ्या रंगाच्या जाळ्या किंवा सर्वेलन्सपासून लांब असणारे इंटरनेट. हे काय आहे? सर्वेलन्सपासून लांब असणारे जे इंटरनेट असते त्याला डार्क वेब असे म्हटले जाते. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92 पहा. ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? बघा, ATS त्याला आपण काय म्हणतो? अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतो. ATS प्रमुख म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉडचे अध्यक्ष. तर बघा, ATSचा आपल्याला आता वेगवेगळे जे शब्द आहेत जसे की तुमचं PDF आहे, त्यानंतर जर पाहिलं तर BSNL आहे, PMLT, म्हणजे वेगवेगळे जे लॉंग फॉर्म आहेत तर ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, ATS ज्याला आपण काय म्हणतो? अँटी टेररिझम स्क्वॉड. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF देखील फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 93 पहा. थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? म्हणजे तापमापी ज्याला आपण म्हणतो. तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा डॉक्टर तुमचा ताप किती आहे, डिग्री आहे ते चेक करतात. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक छोटासा एक धातू असतो बघा त्या थर्मामीटरमध्ये. तर तो कोणता असतो? तर तो पारा असतो. तर त्याला आपण मर्क्युरी म्हणतो, जो की योग्य तुमचं टेम्परेचर ओळखतो आणि तो साधारण स्थितीला द्रव्य अवस्थेत असतो, म्हणून त्याचा वापर थर्मामीटरमध्ये करतात बघा. तर याचा आन्सर काय असणार आहे? थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर तो पारा असतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शवते? तर बघा, वेगवेगळ्या पर्यटन स्थळाला तुम्ही माहिती देणं गरजेचं आहे. जसे की ऐतिहासिक लेण्या ज्या वास्तू आहेत बघा, तिथे तुम्ही जाऊन या, कारण त्यावर तुम्हाला तिथे नुसतं जाऊन यायचं नाही तर तिथले ऑब्झर्वेशन करून यायचं जरा. म्हणजे तिथे काय नवीन आहे, इतिहास त्याचा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, हे प्रत्येक किल्ले तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथला इतिहास तुम्ही माहीत केला पाहिजे. एक कसं होईल, तुम्हाला तिथे फिरायला पण मिळेल आणि काही तुम्हाला नॉलेज पण भेटेल. जसे की तुम्हाला असं हे प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येतो. तर बघा, अजिंठा लेणीचे चित्र जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, त्याला जातक कथा असे म्हटले जाते. वेगवेगळ्या कथांची चित्रे आहेत तिथे. तर ते अजिंठा लेणी चित्र काय दर्शवते? वेगवेगळ्या जातक कथाचे दर्शवते. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. तर बघा, हा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर छत्रपती संभाजीनगरचा पेपर चालू आहे. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी तर ह्याच जिल्ह्यात आहेत. जर तुम्ही त्या जिल्ह्यात जर राहत असाल तर तुम्ही हे दोन्ही पहिल्यांदा जाऊन भेटून या. बघा, दोन्ही स्थळांना जाऊन भेट द्या,
कारण तुम्हाला इतिहास देखील कळेल, फिरायला देखील मिळेल आणि त्याचा फायदा देखील तुम्हाला परीक्षेत होऊ शकतो. आणि आपल्या जिल्ह्याबद्दलची माहिती असणं हे काळाची गरज आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपल्या जिल्ह्यात किती तालुके, जिल्हे, कोणत्या बाँड्र्या लागतात आपल्या जिल्ह्याला, हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95 पहा. अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? तर आपल्या भारताच्या तिरंग्यामध्ये जे अशोक चक्र आहे तुम्ही पाहिलं असेल तर एकूण 24 आरे आहे बघा. अशोक स्तंभावरून घेतलेलं आहे. तर ते एकूण त्या चक्रामध्ये ब्ल्यू कलरचं आहे तर ते एकूण 24 आरे म्हणजे चक्रे असतात. म्हणजे असं हे मध्ये चक्र आहे आणि असे एकूण त्यात तर तुम्ही पाहिलं तर असे 24 आरे असतात. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 पहा. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा साधा सिंपल सोपा प्रश्न होता, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 1646 मीटर ज्याची उंची आहे, जे कळसुबाई पाहिलं तर ते अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. एकूण उंची आहे 1646 मीटर. आणि दुसरं जर आहे तर ते नाशिक जिल्ह्यात आहे, ज्याची उंची जी आहे तर ते 1567 मीटरचं आहे बघा. तर त्या शिखराचं नाव आहे साल्हेर. हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे, नाशिक जिल्ह्यात येतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97 बघा. भारत देशाचे जमीन हद्द म्हणजे बाँड्री जी आहे जमिनीची ती किती देशाच्या हद्दीस लागून आहे? एकूण किती इतर देशांच्या हद्दीस लागून आहे? तर बघा मी आत्ता सांगितलं तुम्हाला मॅप रीडिंग असणं गरजेचं आहे. बघा एकूण जर पाहिलं तर एकूण 7 देश आहेत. तर आता हे देश देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा चीन, नेपाळ, भूतान, त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तान असे 7 जे आहेत तर ते देश भारताच्या हद्दीस लागून आहेत. सर्वाधिक जास्त भूसीमा जर पाहिलं तर ती बांगलादेश या राज्याची आहे. जवळपास 4096 किलोमीटर एवढी भूसीमा लागलेली आहे आणि त्यातली एकाच राज्याला जास्त करून 2510 किलोमीटर ती जी आहे तर ती पश्चिम बंगाल या राज्याला आहे बांगलादेशची सीमा. आणि सर्वात कमी जी सीमा आहे तर ती एकूण 105 काहीतरी किलोमीटर जी आहे ती अफगाणिस्तान या देशाला लागून आहे बघा. तर एकूण किती 7 देशाला लागून आहेत सीमा. आणि अजून एक असा प्रश्न तुम्हाला पुढच्या परीक्षेत विचारू शकतात. जमीन हद्द विचारली तर तुम्हाला ह्याची देखील बाँड्री विचारू शकतात. आपली जलसीमा, तर जलसीमा किती राज्याला लागून आहे? तर एकूण 6 देशांना लागून आहे जलसीमा. तर आता हे 6 देश कोणते? तर पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, इंडोनेशिया आहे आणि म्यानमार आहे. असे 6 जे आहेत तर ते या देशांना लागून आहे बघा जलसीमा. आणि भूसीमा जर श्रीलंका एक आहे तर अशी भूसीमा 6 आणि भूसीमा 7 आणि जलसीमा 6 हे लक्षात ठेवा फक्त. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98 पहा. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंबटिंबमध्ये आहे म्हणजे घटना दुरुस्तीची प्रक्रियाचं कलम विचारलेलं आहे. तर बघा 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते. तर हे घटना दुरुस्ती करण्याची पद्धत जी आहे तर ते आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारली आहे. साऊथ आफ्रिका ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडून स्वीकारली आहे, जी की 368 नुसार केली जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा महत्त्वाची जी कलमे आहेत, जे की महत्त्वाची मूलभूत हक्काची काही कलमे आहेत, जसे की नागरिकत्वाची कलमे आहेत, निवडणुकी संबंधित आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण एवढ्या MPSC가 तुम्हाला डीप प्रश्न असे विचारत नाहीत बघा. एकदम डिटेलमध्ये नसतं पण एका ओळीत असतं. हे फक्त नुसतं नजर फिरवली तरी हे पाठवून जातं. तर आता एमध्ये दिले तुम्हाला आता निवडणूक आयोग 324चं दिलेलं आहे कलम बघा. तर हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. 372 हे विशेष राज्यांच्या तरतुदी संबंधित आहे. 368 घटना दुरुस्ती आणि 325 हे जे आहे तर ते देखील निवडणुकांशी संबंधितच आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99 बघा. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? म्हणजे आपल्या राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा विचारला आहे. तर आता हे तुम्हाला माहितीच आहे. जिथे जंगल जास्त आहे कोणता जिल्हा आहे असा? गडचिरोली. म्हणजे तिथे घनता देखील लोकसंख्येची कमी आहे जंगली भाग असल्यामुळे आणि त्यामुळे तिथे नक्षलवादी जास्त असतात. तिथे त्यांना लपण्यासाठी जागा भेटते. तसेच वनक्षेत्र देखील जास्त आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. म्हणजेच ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि कमी वनक्षेत्र म्हणलं तर तुम्ही जर पाहिलं तर लातूर आहे, तसेच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर हे पूर्ण शहरी आहेत बघा. वनक्षेत्र तिथे कमी आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. म्हणजे आपल्या या पेपरचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 7 जुलै झालेला जो पेपर आहे त्याच्या पेपरमध्ये शेवटचा प्रश्न आहे बघा. उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला इथे
विचारलेलं आहे. तर बघा उजनी धरण जे आहे तर ते भीमा नदीवरती आहे, जे की सोलापूर या जिल्ह्यात आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर राधानगरी धरण आहे. पुण्यामध्ये महत्त्वाची 3-4 धरणे आहेत, ज्याचं वीर धरण आहे. त्याप्रमाणे कोयना धरण जे आहे, कोयना डॅम ते सातारा जिल्ह्यात आहे. अशी काही महत्त्वाची धरणे आहेत, तुम्हाला माहीत असली पाहिजेत. बघा उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला पेपर सुरू होता. तर या पेपरचे आज आपण 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.